वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणजे काय आणि त्याचं क्लासिफिकेशन. ओके, काय असतात कार्बोक्सिलिक ऍसिड्स? तर ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये कार्बोक्सिल ग्रुप त्यांच्या मॉलिक्यूल मध्ये असतात किंवा स्ट्रक्चर मध्ये असतात त्यांना आपण कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणतो. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स which contain carboxyl group in their molecule or structure are called as carboxylic acids. त्यानंतर आपण पाहिलं मेनली कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. पहिला प्रकार अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स, दुसरा प्रकार एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. तर एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणजे काय? ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये कार्बोक्सिल ग्रुप हा एरोमॅटिक रिंगच्या कार्बनला डायरेक्टली जोडलेला असतो त्याला एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणतो. एक्झाम्पल बेंझोइक ऍसिड, थॅलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड या प्रकारे. दुसरा कोणता होता? अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणजे कोणते? ज्या ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये कार्बोक्सिल ग्रुप हा अलिफॅटिक चेनला जोडलेला असतो किंवा अल्किल ग्रुपला जोडलेला असतो त्याला आपण म्हणतो अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, आणि त्या अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचं फर्दर क्लासिफिकेशन आपण पाहिलं. एका अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मध्ये किती कार्बोक्सिल ग्रुप आहेत त्यानुसार आपण त्याचे तीन प्रकार पाहिले. कोणते? मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड, डाय कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड्स. मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणजे कोणते? तर ज्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मध्ये एकच कार्बोक्सिल ग्रुप असतो त्याला आपण मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड्स किंवा त्यालाच आपण फॅटी ऍसिड्स देखील म्हणू शकतो. एक्झाम्पल फॉर्मिक ऍसिड, असेटिक ऍसिड, प्रोपियोनिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड भरपूर सारे तुम्ही पाहू शकता. नंतर प्रकार येतो डाय कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ज्या ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये दोन कार्बोक्सिल ग्रुप असतात त्यांना आपण डाय कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणले. अलिफॅटिकचे ते प्रकार आहेत. एक्झाम्पल ऑक्झॅलिक ऍसिड आहे, नंतर मॅलोनिक ऍसिड, सक्सिनिक ऍसिड, ग्लुटारिक ऍसिड, ऍडिपिक ऍसिड हे डाय कार्बोक्सिलिक ऍसिडचे एक्झाम्पल झाले ज्यांच्यामध्ये की दोन कार्बोक्सिल ग्रुप हे प्रेझेंट असतात. आणि तिसरा प्रकार पाहिला अलिफॅटिकचा तो म्हणजे आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. ज्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मध्ये तीन कार्बोक्सिल ग्रुप असतात त्यांना ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल सिट्रिक ऍसिड विच इज प्रेझेंट इन सिट्रस फ्रुट्स, स्पेशली लेमन मध्ये सिट्रिक ऍसिड असतं. ओके, हे तुम्हाला माहिती आहे. हे झालं क्लासिफिकेशन कार्बोक्सिलिक ऍसिडचं. त्यानंतर आपण पाहिलं होतं नॉमेनक्लेचर. कार्बोक्सिलिक ऍसिड्स कॉमन नेम सिस्टीम मध्ये कसे लिहिले जातात ते पाहिलं. कॉमन नेम सिस्टीम नंतर आपण आययुपीएसी नेम सिस्टीम पाहिलं. तर कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर पाहिलं. मग त्याच्यामध्ये आपण अलिफॅटिक मोनो कार्बोक्सिलिक ऍसिडचे एक्झाम्पल पाहिले. त्यानंतर आपण अलिफॅटिक डाय कार्बोक्सिलिक ऍसिडचे एक्झाम्पल पाहिले म्हणजे एकाच अलिफॅटिक चेनला दोन कार्बोक्सिल ग्रुप असतील त्याचे एक्झाम्पल पाहिले. त्यानंतर अलिसायक्लिक कार्बोक्सिलिक ऍसिडचे एक्झाम्पल पाहिले आणि सगळे शेवटी एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचे एक्झाम्पल देखील आपण पाहिले. सर्व नॉमेनक्लेचरचे एक्झाम्पल झाल्यानंतर पुढचा जो पॉइंट येतो आपल्या अभ्यासक्रमासाठी तो म्हणजे कोणता? तर प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणजेच मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, वेगवेगळे मेथड्स आपल्याला आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड्स तयार करण्याच्या. त्यातली आज आपण पाहूया सुरुवातीला पहिली मेथड कशापासून ते तुम्हाला झालेलं आहे. कशापासून पाहायचं आपल्याला पहा. फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड दॅट इज फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल्स अँड अल्डिहाइड्स बाय ऑक्सिडेशन. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करून आपण काय मिळवू शकतो? कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळवू शकतो. तर पहा इथं सांगतो मी. फर्स्ट मेथड दॅट इज फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल्स अँड अल्डिहाइड्स बाय ऑक्सिडेशन. कोणत्या मेथड ना? तर बाय ऑक्सिडेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी, कोणाचं? अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी, त्याचबरोबर अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट्स लागतात. काय लागतात? ऑक्सिडायझिंग रिएजंट्स म्हणा, एजंट्स म्हणा. इथं काही नाव लिहितो पहा मी. ऑक्सिडायझिंग रिएजंट्स पाहतो. ऑक्सिडायझिंग रिएजंट्स. कोणते? ऑक्सिडायझिंग रिएजंट्स. तुम्हाला एक्झाम्पल सांगता येतील ऑक्सिडायझिंग रिएजंटचे? तर आपण मागच्या दोन लेक्चर मध्येच पाहिलं होतं की कोणते आहेत ऑक्सिडायझिंग रिएजंट. तर पहा एक्झाम्पल K2Cr2O7 प्लस H2SO4 नाही का, डायल्यूट H2SO4. पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड हे ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. हे आपण अल्डिहाइडच्या आणि कीटोनच्या ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये पाहिलं. यालाच आपण म्हणतो ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ऍसिड सोबत पोटॅशियम डायक्रोमेट त्याला आपण म्हणतो ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. दुसरं पहा KMnO4 प्लस H2SO4 म्हणजे हे झालं ऍसिडिक KMnO4.
KMnO4 विथ ऍसिड, ऍसिडिक KMnO4 हे ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. त्याचबरोबर KMnO4 प्लस KOH हा ऍसिड होता, हे अल्कली आहे, म्हणजेच अल्कलाइन KMnO4 हे पण नेसंट ऑक्सिजन ऍटम सोडतो. ओके. त्यानंतर घेतो डायल्यूट नायट्रिक ऍसिड. कोणतं? डायल्यूट नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3. डायल्यूट नायट्रिक ऍसिड HNO3 हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. 5 नंबरचं घेतोय CrO3. 5 नंबरचं कोणतं घेतलं? CrO3. सो these are the reagents which oxidizes to another compound. यांना आपण काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग रिएजंट्स म्हणतो. याला नाव काय? पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड, याला दोघांना मिळून ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, हे ऍसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट, अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट. याला ऍसिडिक का म्हणलं? H2 सोबत ऍसिड याच्या सोबत आहे पोटॅशियम परमॅंगनेट सोबत, म्हणून हे ऍसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट. नंतर KOH अल्कली आहे म्हणून अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट. डायल्यूट नायट्रिक ऍसिड पाणी जास्त नायट्रिक ऍसिड कमी म्हणून त्याला आपण म्हणतो डायल्यूट नायट्रिक ऍसिड. नंतर CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साइड हे देखील आहे, क्रोमियम ट्रायऑक्साइड हे देखील आहे. ओके. या प्रकारे ऑक्सिडायझिंग रिएजंट्स आपण वापरले जातात. पहा आता सांगतोय की कार्बोक्सिलिक ऍसिड अल्कोहोल पासून कसे मिळतात. तर प्रायमरी अल्कोहोलचा अगोदर ऑक्सिडेशन होऊन आयडाईड तयार होतं आणि आयडाईडचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. आणि म्हणून मी जनरल रिएक्शन लिहितोय ती अशी, जनरल रिएक्शन होती अशी. तर पहा रिएक्शन घेत असताना हा कोनिकल फ्लास्क आहे, हा काय तर कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचे प्रायमरी अल्कोहोल. काय घ्यायचंय? प्रायमरी अल्कोहोल घ्यायचे. 1 डिग्री अल्कोहोल घ्यायचं आणि यामध्ये काय टाकायचं? 1 डिग्री अल्कोहोल घेतल्यानंतर याच्यात टाकायचं आपल्याला. पहा काय सांगतो, K2Cr2O7. कोणतं? पहा K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 आणि काय तर डायल्यूट H2SO4. पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हे टाकायचं यामध्ये. कशात? याच्यामध्ये अल्कोहोल असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये. आता यापेक्षा रिएक्शन महत्वाची. आता पहा प्रायमरी अल्कोहोल कसे रिप्रेझेंट केले जातात. तर प्रायमरी अल्कोहोल रिप्रेझेंट केले जातात RCH2OH. RCH2OH. ओके. व्हेन प्रायमरी अल्कोहोल इज ट्रीटेड विथ, प्रायमरी अल्कोहोल असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये पोटॅशियम डायक्रोमेट आणि ऍसिड टाकलं आणि म्हणून मी ह्या एरोवरती काय लिहितो? पहा नीट पहा, ह्या एरोवरती काय लिहितो? तर K2Cr2O7 प्लस H2SO4 प्लस काय तर डायल्यूट H2SO4. पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड यांच्यापासून काय मिळतं आपल्याला? तर यांच्यापासून मिळतं नेसंट ऑक्सिजन ऍटम. काय मिळतं आपल्याला? नेसंट ऑक्सिजन ऍटम. आणि तो जो नेसंट ऑक्सिजन ऍटम आहे तो काय करतो? हा जो नेसंट ऑक्सिजन ऍटम आहे तो हा एक OH च्या H काढतो आणि यातला एक H काढतो आणि काय करतो? पहा तर तुम्हाला सांगायचं असेल तर मी असंही सांगू शकतो तुम्हाला. पहा RCH2OH हे असं. ओके. RCH2OH. ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकता, जर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट टाकला तर ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट पासून मिळालेला नेसंट ऑक्सिजन ऍटम तो काय करतो? OH मधला H काढतो. OH मधला H काढतो आणि हा O आणि H बॉन्ड तुटल्यानंतर हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. पहा ऑक्सिजन हायड्रोजनचा बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होतो. हा H आणि हा O इन द फॉर्म ऑफ H2 निघून जातं. इन द फॉर्म ऑफ H2 निघून जातं आणि R पाहिजे काय तयार होईल मिळतं इथं तयार होईल ते असं R नंतर CH हे पाहिजे CH. ओके. आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट होऊन तयार होतो डबल बॉन्ड. काय तयार झालं? हे डबल बॉन्ड. ओके. हे H आणि हा O तयार झालं वॉटर बाय प्रोडक्ट. हा आहे प्रायमरी अल्कोहोल. हा कोणता आहे? तर हा आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. त्यानंतर हा काय बरं? RC डबल बॉन्ड OH म्हणजे काय? हा आहे आयडिहाइड. हा काय तर आयडिहाइड. आणि त्याच कोनिकल फ्लास्क मध्ये आपण सुरुवातीलाच पोटॅशियम डायक्रोमेट टाकलेला आहे. एक नेसंट ऑक्सिजन ऍटम याच्यासोबत रिएक्ट झाला तर आयडाईड तयार झालं आणि दुसरा नेसंट ऑक्सिजन ऍटम पहा काय म्हणतो तर दुसरा नेसंट ऑक्सिजन ऍटम जर रिएक्ट झाला कशापासून आलेला? तर या K2Cr2O7 पासून आलेला दुसरा नेसंट ऑक्सिजन ऍटम काय करतो? तर हा नेसंट ऑक्सिजन ऍटम इज ऍडेड इन बिटवीन कुठे ऍड होतो? कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये ऍड होतो आणि तयार होतो. पहा RC डबल बॉन्ड O इथं O आणि समोर H ज्याला आपण थोडक्यात RCOOH म्हणतो. काय म्हणतो आपण? RCOOH. ओके. हे काय तर हे तुम्हाला दिसतंय हे प्रायमरी अल्कोहोल आहे. हे कोणते? तर हे आहे प्रायमरी अल्कोहोल.
ओके, हे काय तर झालं आयडिहाइड आणि हे काय तर झालं RC डबल बॉन्ड OOH म्हणजेच काय तर होतं बरं, तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं, तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. आणि प्रायमरी अल्कोहोलचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन होऊन तयार होणाऱ्या प्रोडक्टला आपण आयडिहाइड म्हटले. आयडिहाइडची डेफिनेशन दिली होती आपण. Aldehydes are the first oxidation products of primary alcohol आणि aldehyde are fast oxidized to form carboxylic acid. म्हणून आपली पहिली मेथड कोणती आहे, तर कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रिपरेशन कशापासून, फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल्स अँड aldehydes. तुम्हाला जर असं विचारलं हाऊ इथेनॉल इज कन्व्हर्टेड इनटू इथेनॉइक ऍसिड, तर त्याची रिएक्शन कशी लिहायची तेही सांगतो. पण सांगत असताना आता ही खरंच ऑक्सिडेशन रिएक्शन आहे का, तर ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं, तुम्हाला माहितीये ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हटलं जातं. किंवा ज्या रिएक्शन मधून हायड्रोजन बाहेर पडतो, जी रिएक्शन होत असताना सबस्ट्रेट मधून हायड्रोजन बाहेर पडतो त्या रिएक्शनला पण काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन रिएक्शनच म्हणतो. आणि म्हणून जर आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये प्रायमरी अल्कोहोल घेतला असेल, त्याच्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड टाकलं, तर काय होतं, प्रायमरी अल्कोहोल इज रिएक्ट विथ नेसंट ऑक्सिजन एटम. हा नेसंट ऑक्सिजन एटम काय करतो, OH मधला H काढतो, इथला एक H काढतो, ओके HH आणि हा O काय होतं H2O, आणि हा जो इथला ग्रुप आहे याचं कन्वर्जन CHO मध्ये होतं. हा आयडिहाइड तयार होतो. आणि तयार झालेला आयडिहाइडची प्रॉपर्टी तर फास्ट ऑक्सिडेशनची असते. आणि म्हणून तयार झालेला आयडिहाइड यात नेसंट ऑक्सिजन एटम असतील, त्या नेसंट ऑक्सिजन सोबत रिएक्शन देऊन तयार होईल कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि हीच रिएक्शन तुम्ही अशी लिहू शकता, RCH2OH एरोवरती लिहिलं मी K2Cr2O7 प्लस H2SO4. कोणते H2SO4, डायल्यूट H2SO4. यापासून काय मिळतं आपल्याला, यापासून मिळतं नेसंट ऑक्सिजन एटम. ओके, काय मिळतं, नेसंट ऑक्सिजन एटम. हा इथला एक H आणि इथला एक H ह्या O सोबत निघून जातं. आणि हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे, हा कोणता आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे, त्याचं ऑक्सिडेशन काय तयार होतं, RCHO म्हणजे आयडिहाइड तयार होतं. म्हणजे काय तयार होतं, आयडिहाइड. आणि आयडिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन पाहिलं, आयडिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं, तर तयार होतं RCOOH. जे सोपं वाटतं ते लिहायचं, पण समजणं महत्वाचं आहे. हे रिप्रेझेंटेशन कोणाचं, प्रायमरी अल्कोहोलचं, हे कोणाचं, आयडिहाइडचं, आणि हे कोणाचं, तर कार्बोक्सिलिक ऍसिडचं. आहे. ओके, पहिल्या रिएक्शन मध्ये पहा, CH2OH चं कन्वर्जन कसं झालं, CHO मध्ये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड ऑक्सिडायझेस प्रायमरी अल्कोहोल इनटू आयडिहाइड and aldehyde undergo fast oxidation to produce carboxylic acid. प्रायमरी अल्कोहोलचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होतं, आयडिहाइड तयार होतं. आणि आयडिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होतं, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. ओके, तर हीच रिएक्शन तुम्ही अशी लिहिली. त्याचबरोबर तुम्ही हीच रिएक्शन अशी लिहू शकता, RCH2OH प्लस 2 नेसंट ऑक्सिजन एटम इट गिव्स RCOOH. बाकीचं ह्या रोटीच असेल तर लिहू शकतो तुम्ही. चला पहा, ह्या रोटी काय लिहिणार तुम्ही, तर हे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. 2 नेसंट ऑक्सिजन एटम लागतात. कधी, इकडे पहा ना, CH2OH चं CHO मध्ये करण्यासाठी एक नेसंट ऑक्सिजन एटम आणि CHO चं कन्वर्जन COOH करण्यासाठी 2 नेसंट ऑक्सिजन एटम. जर कोणत्या रिएक्शन मध्ये तुम्हाला MCQ मध्ये RCH2OH प्लस 2 नेसंट ऑक्सिजन एटम आणि एरोच्या वरती असेल K2Cr2O7 प्लस H2SO4, तर तुम्ही डायरेक्ट लिहिणार RCOOH. म्हणजे काय, तर पहिल्यांदा ऑक्सिडेशन होऊन इंटरमिडिएट आयडिहाइड तयार होणार आणि दुसऱ्यांदा ऑक्सिडेशन होऊन काय तयार होणार, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होणार. लक्षात आलं तुमच्या, हे झालं अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. आता मला सांगा, अल्कोहोल किंवा आयडिहाइड पासून अल्कोहोल आहे किंवा हा आयडिहाइड आहे, याच्यापासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करण्यासाठी कोणता ऑक्सिडायझिंग रिएजंट वापरला, तर मी लिहिताना इथं 5 लिहिले, पैकी वापरला कोणता, तर हा वापरला. म्हणून मला असं सांगायचं, प्रायमरी अल्कोहोल आणि आयडिहाइडचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा ऑक्सिडायझिंग रिएजंट वापरला जातो. ओके, प्रायमरी अल्कोहोल्स अँड आयडिहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज्ड बाय पोटॅशियम डायक्रोमेट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड.
अल्कोहोलचं अगोदर अल्डिहाइड मध्ये आणि अल्डिहाइडचं नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. आता आपण पाहूया एक्झाम्पल. काय पाहायचं आपल्याला तर एक्झाम्पल पाहायचं. ही झाली जनरल रिएक्शन. ही काय झाली तर जनरल रिएक्शन. हे समजून सांगितलं. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोणतं लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवा. जास्त सोपं आहे आणि तुमच्या लक्षात राहण्यासाठी आणखी सोपं आहे. ओके. हे आता इथे तुम्ही पहा एक्झाम्पल 1. एक्झाम्पल 1 इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन. इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन. इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ कोणासोबत ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. आता हे मोडतो किंवा ठीक आहे. इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate gives acetaldehyde which on further oxidation gives ethanoic acid. रिएक्शन पहा. आता ह्या कोनिकल क्लास मध्ये प्रायमरी अल्कोहोल कोणता घ्यायचा तर प्रायमरी अल्कोहोल घ्यायचा इथेनॉल. कोणता घ्यायचा इथेनॉल. आणि मला माहितीये सगळ्यांना तुम्हाला इथेनॉलचा फॉर्म्युला माहितीये. काय फॉर्म्युला आहे तर इथेनॉलचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीये CH3CH2OH. हा लिहिला CH3CH2OH. ह्या एरो वरती काय लिहायचं आपल्याला कोणता आहे ऑक्सिडायझिंग रिएजंट तर ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. म्हणजे काय तर तो लिहायचा K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. डायल्यूट H2SO4 म्हणजे काय पोटॅशियम डायक्रोमेट आणि त्याच्यात ऍसिड कमी पाणी जास्त हे टाकलं त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला तर त्याच्यापासून नेसंट ऑक्सिजन ऍटम मिळतो. ओके. हा मिळालेला नेसंट ऑक्सिजन ऍटम यातला H. ओके. आता डायरेक्ट सांगतो तुम्हाला CH3 आणि हा जो CH2OH आहे याचं कन्वर्जन कशात होतं तुम्हाला माहितीये CHO मध्ये. म्हणजे तयार होईल का CH2OH चं कन्वर्जन कशामध्ये तर तयार होईल CHO मध्ये. आणि हा एक H ह्या O सोबत निघून जाईल इन द फॉर्म ऑफ H2O. हा इथेनॉल याचं नाव इथेनॉल आणि याचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन याचं काय फर्दर ऑक्सिडेशन होऊन K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. आता इथं नेसंट ऑक्सिजन लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. तुम्ही डायरेक्ट COOH पुढे लिहू शकता. म्हणजे कसं बा म्हणजे तुम्ही हाच लिहू शकता CH3CHO त्याच्या समोर CH3 आणि हा जो CHO ग्रुप आहे त्यात आणखी एक नेसंट ऑक्सिजन ऍटम आपल्याला मिळणार आहे आणि तो ऍड जर झाला तर तयार होईल CH3COOH. ओके. त्याचं नाव सांगा तर हा आहे इथेनॉल. हा कोणता आहे इथेनॉल. याचं नाव काय तर इथेनॉल आणि याचं नाव काय तर इथॅनोइक ऍसिड. कोणतं ऍसिड आहे हे आहे इथॅनोइक ऍसिड. म्हणून स्टेटमेंट आपण असं लिहू शकतो when ethanol is treated with potassium dichromate and dilute sulfuric acid gives ethanol on further oxidation gives ethanoic acid. ही तुम्ही रिएक्शन लिहू शकता. आणि जर तुम्हाला एका मार्कासाठी झालं हाऊ इथॅनोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथेनॉल एका मार्कासाठी तर तुम्ही तीच रिएक्शन अशी लिहू शकता. इथेनॉलचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला CH3CH2OH. ओके. एरो वरती हे ऍज इट इज K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 आणि डायरेक्ट किती दोन नेसंट ऑक्सिजन ऍटम घ्यायचे. किती घ्यायचे 2 घ्यायचे. आणि तुमच्या डोक्यात असलं पाहिजे अगोदर काय होतं अगोदर CH2OH चं कन्वर्जन CHO मध्ये आणि दुसरा ऑक्सिजन जर आला तर काय येतो CH3CH2OH. एक नेसंट ऑक्सिजन ऍटम जर रिॲक्ट जर झाला तर CH2OH चं कन्वर्जन कशात होतं तर CHO मध्ये होतं. ओके. आणि दुसरा नेसंट ऑक्सिजन ऍटम ऍड जर झाला तर CHO चं कन्वर्जन कशात होतं COOH मध्ये होतं. हे तुम्हाला माहिती आहे. ओके. म्हणून CH3CH2OH ज्यांना लवकर एका स्टेप मध्ये रिएक्शन यायची त्यांनी नेसंट ऑक्सिजन ऍटम किती लिहायचे 2 आणि डायरेक्ट इथे लिहायचं CH3COOH. हे झालं. ओके. हा इथेनॉल हे झालं इथॅनोइक ऍसिड. फक्त किती नेसंट ऑक्सिजन ऍटम तर 2 नेसंट ऑक्सिजन ऍटम लिहायचे असतात. हे लक्षात आलं.
when इथं पाहतो इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate gives acetaldehyde which on further oxidation gives ethanoic acid. इथेनॉलचं ऑक्सिडेशन होऊन इथेनॉलचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं इथेनॉइक ऍसिड. हीच रिएक्शन एका स्टेप मध्ये लवकर लिहायची असेल तर फक्त 2 नेसंट ऑक्सिजन ऍटम आपल्याला लिहायचे असतात. दुसरं एक्झाम्पल घेतोय पहा आता दुसरं एक्झाम्पल घेतोय. आणखी 2 एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे तर म्हणजे तुमच्या ती रिएक्शन लक्षात येईल. कोणतं वापरतो आपण ऑक्सिडायझिंग रिएजंट तर आपण अल्कोहोलचं किंवा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करण्यासाठी कोण वापरतोय तर acidified पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट आणि डायल्यूट H2SO4. दुसरं एक्झाम्पल घेतो ते असं 2 मिथिल ब्युटॅनॉल ऑन oxidation with acidified potassium dichromate. आता तुम्ही मला सांगता याचा प्रोडक्ट 2 methyl butane 2 oil on oxidation with acidified potassium dichromate gives ओके फायनल प्रोडक्ट बरं का. कोणता फायनल प्रोडक्ट आता पहा 2 methyl butane 2 oil म्हणलं की त्याचा फॉर्म्युला कसा असेल ब्युटॅनॉल म्हणजे कार्बन किती तर 4 ब्युटॅन 1 ऑइल म्हणजे पहा असं लिहून घ्यायचं. हे घ्या CH3 CH आणि CH2OH. ओके किती मिथिल 2 मिथिल ब्युटॅन 1 ऑइल. हा 1 नंबरचा कार्बन आपल्याला म्हणजे हा 1 नंबर हा 2 नंबर हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. 2 मिथिल ब्युटॅनॉल आहे ना मग हा 1 नंबरचा हा 2 नंबरचा इथं काढायचा काय CH3 ग्रुप. काय काढायचा आपल्याला CH3 आणि म्हणून इथे मी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतो CH3 CH2 CH CH3 CH2OH. हा कोणता झाला 2 मिथिल ब्युटॅन 1 ऑइल. यांच्या समोर काय करायचं होता एरोच्या वरती काय लिहायचं K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. हे का लिहायचं कारण हे ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. हे काय सप्लाय करतं हे सप्लाय करतं नेसंट ऑक्सिजन ऍटम. हा नेसंट ऑक्सिजन ऍटम काय करतो तर हा नेसंट ऑक्सिजन ऍटम OH मधला H काढतो आणि CH2 मधला H काढतो आणि ह्या CH2OH ग्रुपचं कन्वर्जन कशात करतो तर तो CHO मध्ये करतो. बाकीचा हायड्रोकार्बन पार्ट ऍज इट इज बाकीचा हायड्रोकार्बन पार्ट इकडचा जो जसा तसा राहायचा आणि म्हणून आपण असं लिहू शकतो का पहा CH3 नंतर CH2 त्याच्या समोर CH त्याच्यावरती CH3 आणि CH2OH चं ऑक्सिडेशन होऊन ऑक्सिडेशन कसं होतं तर नेसंट ऑक्सिजन ऍटम यातले 2 हायड्रोजन ऍटम काढतो. ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं त्याला काय म्हणतो आपण ऑक्सिडेशन. हा नेसंट ऑक्सिजन ऍटम आल्या कारणानं इथले 2 हायड्रोजन ऍटम निघून चालतं म्हणजे ही पण कोणती प्रोसेस आहे ऑक्सिडेशन. CH2OH चं कन्वर्जन आता हे OHH CH2OH चं कन्वर्जन कशामध्ये तर ते झालं CHO मध्ये आणि फर्दर आपण लिहू शकता K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. आता मला जागा समोर शिल्लक नाही तुम्हाला पण अशी कधी वेळ येते तर जागा शिल्लक नाही मग काय करायचं परत रिएक्शन असं लिहायची का तर नाही लिहायची. तुम्ही ती रिएक्शन लिहित असताना असा एरो काढू शकता. ओके याचा अर्थ काय पुन्हा खाली तुम्ही ती रिएक्शन लिहू शकता. काय लिहायचं सांगा आता तुम्ही. आता या CHO ग्रुपचं कशामध्ये कन्वर्जन होईल COOH मध्ये म्हणजे फॉर्म्युला येईल आपल्याला असा CH3 CH2 CH वरती जसे असतं CH3 आणि समोर COOH. मला नाव सांगायचं काय तर याचं नाव माहिती तुम्हाला 2 मिथिल ब्युटॅन 1 ऑइल. ओके याचं नाव काय तर हा आहे 2 मिथिल ब्युटॅन 1 ऑइल. त्याचं ऑक्सिडेशन झालं पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड मुळे इथे तयार झाला. काय तयार झाला 1 2 3 आणि 4. तुम्हाला माहिती याचं नाव काय 2 मिथिल ब्युटॅनॉल आणि याच CHO ग्रुपचं ऑक्सिडेशन काय तयार झालं COOH तयार झालं आणि म्हणून याचं नाव काय असायला पाहिजे 1 2 3 आणि 4. मागच्याच लेक्चर मध्ये तुम्ही नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे म्हणून याचं नाव तुम्ही लिहू शकता. याचं नाव आहे 2 मिथिल ब्युटॅनोइक ऍसिड. 2 मिथिल ब्युटॅनोइक ऍसिड हे काय झालं त्याचं IUPAC नेम झालं. म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे हाऊ तुम्हाला प्रश्न असतो हाऊ 2 मिथिल ब्युटॅन 1 ऑइल is converted into
2 मिथिल ब्युटॅनोइक ऍसिड. तर माय डिअर स्टुडंट्स, तर या प्रकारच्या रिएक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे एक एक्झाम्पल झालं. आता दुसरं एक एक्झाम्पल मला द्यायचंय, तुम्हाला ते लिहिता येईल, तुम्ही काढताल मला अशी अपेक्षा आहे. मी इथं फक्त काय करतो, 30 सेकंदासाठी तुमच्या स्क्रीनवरती इथं रिएक्शन लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ देतोय. पहा, हे दुसरं एक्झाम्पल झालं. तिसरं एक्झाम्पल ते असं असेल, C6H5 हा ग्रुप कोणता तर आहे C6H5, नंतर CH2OH. चला सांगा, हा जो कंपाऊंड आहे ह्याचं ऑक्सिडेशन होऊन काय ठरवेल. मी फक्त रिएजंट लिहितो, तुम्ही त्या रिएक्शन्स लिहिता. लिहिता येईल. ओके, इथे काय लिहायचं आपल्याला, ह्यावरती काय लिहायचं, ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणता वापरलाय तर ऑक्सिडायझिंग रिएजंट वापरलाय आपण K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. हा काय बरं ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. तो काय तर ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. सांगताय तुम्हाला. इथून काय मिळणार आपल्याला, नेसंट ऑक्सिजन ऍटम. काय मिळणार आहे, नेसंट ऑक्सिजन ऍटम. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ते कसा नेसंट ऑक्सिजन ऍटम देतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरही आपण त्याची रिएक्शन लिहिलेली, भरपूर वेळेस रिएक्शन लिहिली. हा K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 म्हणजे काय तर K2Cr2O7 आणि H2SO4 डायल्यूट आणि H2SO4 डायल्यूट यांची आपसात रिएक्शन होते. यांचे काय होते, आपसात रिएक्शन होते. आणि काय तयार होतं, त्यांच्यापासून तयार होतं K2SO4 पोटॅशियम सल्फेट, Cr2SO4 टेकन थ्राइस, H2O आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर नेसंट ऑक्सिजन ऍटम. कोणता, नेसंट ऑक्सिजन ऍटम. तो हा पोटॅशियम डायक्रोमेट इज रिएक्ट विथ सल्फ्यूरिक ऍसिड. इट गिव्स पोटॅशियम सल्फेट, क्रोमिक सल्फेट, water, and most important is here nascent oxygen atom, and that nascent oxygen atom oxidizes this compound. हा नेसंट ऑक्सिजन ऍटम जो आलेला आहे तो काय करतो, ऑक्सिडाइज करतो. आणि इथला येतो ऑक्सिडाइज कशा प्रकारे करतो, हा स्वतः एक OH, हा स्वतः O, हा H आणि हा H इन द फॉर्म ऑफ H2O निघून जातो. CH2OH ग्रुपचं ऑक्सिडेशन काय होतं, इथला H निघून जाणार आहे, राहतं काय C, एक H आणि O तयार होतं CHO. आणि म्हणून ते लिहितो आपण असं. कसं लिहिणार पहा बरं, तर ते असं लिहिणार, हा C6H5 ग्रुप, C6H5 नंतर त्याच्या समोर CH2, त्याच्या समोर CH2, त्याच्या समोर CH2, ओके, आणि त्याच्या समोर CHO, CH2 आणि ह्याचं ऑक्सिडेशन होऊन काय झालं तर CHO ग्रुप तयार झाला. कोणता ग्रुप तयार झाला, CHO ग्रुप तयार झाला. आणि हा CHO जो आहे याचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन इथे लिहितो मी K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. यापासून काय मिळतं आपल्याला, नेसंट ऑक्सिजन ऍटम. नेसंट ऑक्सिजन ऍटम CHO ग्रुपचं काय करतो, ऑक्सिडेशन करतो, COOH होतो आणि आपला प्रोडक्ट मिळतो तो असा. पहा इथं C6H5 आहे, नंतर CH2 पहा इथं CH2 आणि इथं आहे COOH. आता नाव काय सांगायचं आम्हाला नाही का, नाव तुम्हीच लिहायला पाहिजे होतं. तर हा जो कंपाऊंड याचं नाव सांगतो. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे आतापर्यंत, ज्यावेळेस अरोमॅटिक रिंगच्या बाहेर एक जरी कार्बन असेल आणि त्याला फंक्शनल ग्रुप जर जोडलेला असेल तर त्यावेळेस या रिंगला सबस्टिट्यूएंट गृहीत धरायचं असतं. याचं नाव सांगतोय. पहा, लांबलचक साखळी ही अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. ह्याला एक कार्बन, ह्याला 2 नंबर, ह्याला 3 नंबर. 3-phenyl propan 1OL हे त्याचं नाव आहे. 3-phenyl propan 1OL हे त्याचं नाव आहे. 3-phenyl propan 1OL is react with potassium dichromate. It undergo oxidation to form, याचं नाव काय, याचं नाव तुम्हाला माहिती आहे, 1, 2 आणि 3 रिंगचे नाही का, बाहेर CHO आयडाइड ग्रुप आहे म्हणून हा सबस्टिट्यूएंट. नंबरिंग आयडाइडिक कार्बन कडून आयडाइडिक कार्बन नंबर 1, 2, 3 कार्बन ऍटम असलेला अल्केन कोणता, प्रोपॅनॉल. आणि प्रोपॅनॉलच्या किती नंबरला, 3 नंबरला फिनिल जोडलाय म्हणून याचं नाव आहे 3-phenyl प्रोपॅनॉल. काय नाव पाहायचं इथं बसलं पाहिजे, 3-phenyl प्रोपॅनॉल हे त्याचं कोणतं नाव आहे, 3-phenyl प्रोपॅनॉल हे त्याचं IUPAC नेम आहे. आणि हा जो आहे याचं नाव काय पहा, 1, 2 आणि 3 3-phenyl प्रोपॅनोइक ऍसिड. 3-phenyl प्रोपॅनोइक ऍसिड हे त्याचं कोणतं नाव झालं, IUPAC नेम झालं.
ओके, हे झाले एक्झाम्पल. किती एक्झाम्पल पाहिले आपण? 3 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. 3-phenyl propanol on oxidation with acidified potassium dichromate gives 3-phenyl propanol, which on further oxidation gives 3-phenyl propanoic acid. CET मध्ये, नीट मध्ये किंवा जेई मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय द प्रोडक्ट असं दिलं जातं, त्यामध्ये या रिएक्शन्स विचारल्या जातात. थोड्याशा वेगळ्या आहेत म्हणून हे एक्झाम्पल तुम्हाला दिलं तिथं. इथेनॉलचं इथेनॉइक ऍसिड, इथेनॉलचं इथेनॉइक ऍसिड. ओके, त्याचबरोबर तुम्हाला समजा आपण जर फॉर्मॅलिडेहाइड घेतला असता म्हणजे मिथेनॉल असता तर मिथॅनोइक ऍसिड, मिथेनॉलचं मिथेनॉल, मिथेनॉलचं मिथॅनोइक ऍसिड. तर तुम्हाला मला असं विचारायचं म्हणायचं की तुम्हाला कसं येऊ शकतं, हाऊ 2-methyl butane 1-OL is converted into 2-methyl butanol, असाही प्रश्न आला तर तुम्हाला ही इतकीच रिएक्शन लिहायची. जर तुम्हाला प्रश्न आला हाऊ 2-methyl butanol converted into 2-methyl butanoic acid, तर ही पुढे इतकीच रिएक्शन लिहायची, सेपरेट रिएक्शन लिहायची. आणि जर तुम्हाला आलं हाऊ 2-methyl butanol butane 1-OL is converted into 2-methyl butanoic acid, तर तुम्हाला ही कंप्लीट रिएक्शन लिहायची. तुम्हाला प्रश्न अर्ध्या अर्ध्या रिएक्शन होती म्हणजे अल्कोहोलचं आल्डिहाइड मध्ये कन्वर्जन करण्यासाठी येऊ शकतं किंवा आल्डिहाइडचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्जन करण्यासाठी देखील येऊ शकतो. किंवा तुम्हाला मी याच्या अगोदर एक प्रश्न सांगितला की प्रश्न कसा येऊ शकतो, हाऊ इथॅनोइक ऍसिड इज ऑब्टेन्ड फ्रॉम इथेनॉल, तर इथेनॉलचं ऑक्सिडेशन होऊन इथेनॉल आणि इथेनॉलचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन इथेनॉइक ऍसिड तयार होतं, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ओके, दिस इज अ फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. प्रायमरी अल्कोहोल आणि आल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करून आपण करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करू शकतो. ओके, आणि तयार करण्यासाठी ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणता वापरला तर ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट आपण वापरला. ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट याचा अर्थ पोटॅशियम डायक्रोमेट सोबत ऍसिड, आणि पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन होऊन पोटॅशियम सल्फेट, क्रोमिक सल्फेट, वॉटर आणि मोस्ट इम्पॉर्टंट नेसंट ऑक्सिजनेटर मिळतो. आता बरेच जण म्हणतात सर ती रिएक्शन बॅलन्स करा. ती रिएक्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न आपल्याला प्रयास नाही करायचा. आपल्याला त्या रिएक्शन मधून समजून घ्यायचं की काय बाहेर पडतं, तिथून बाहेर पडतं नेसंट ऑक्सिजनेटर. ही रिएक्शन आपण भरपूर वेळेस बॅलन्स केलेली आहे. इथं आपल्याला 4 सल्फ्युरिक ऍसिड लागतील. ओके, कारण सल्फ्युरिक ऍसिड हे 3 आणि 1 हे 4 म्हणून ते सल्फ्युरिक ऍसिड 4 मॉलिक्यूल. इथं H2O 4 8 म्हणजे इथं 4 H2O आणि मला वाटतं 3 नेसंट ऑक्सिजनेटर इथं लागतील. ओके, ही रिएक्शन बॅलन्स करण्याचं काय नाही, फक्त हे एरोवरती का लिहिलंय तर हा नेसंट ऑक्सिजन येण्यासाठी लिहिलंय हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. ओके, ही झाली पहिली मेथड. From primary alcohols and aldehydes, we can prepare carboxylic acid. By which method? By oxidation method. And which oxidizing reagent is useful to convert alcohol to aldehyde and aldehyde to carboxylic acid easily? So that is acidified potassium dichromate. Okay, ह्या रिएक्शन लिहून घ्या. पुढची मेथड आपल्याला अल्किल बेंझिन पासून कसं तयार करायचं ते पाहायचं. लिहून घ्या. लिहून घेतलं असं. आता दुसरी मेथड पाहू आपण, फ्रॉम अल्किल बेंझिन. कशापासून तर फ्रॉम अल्किल बेंझिन, फ्रॉम अल्किल बेंझिन. ओके, हे जे अल्किल बेंझिन आहेत, अल्किल बेंझिन म्हणजे कोणते तर पहा, टोलिन, एन ब्युटिल बेंझिन, ऑक्झायलिन, यांना अल्किल बेंझिन म्हटलं जातं. पाहू आपण फ्रॉम अल्किल बेंझिन. इथं पण बाय ऑक्सिडेशनच. ओके, इथं पण काय होतं बाय ऑक्सिडेशन अँड देन आफ्टर हायड्रोलिसिस. इथं 2 स्टेप होतात. अगोदर ऑक्सिडेशन होतं आणि नंतर परत गरज पडल्यामुळे हायड्रोलिसिस देखील आपल्याला करावं लागतं. ओके, फ्रॉम अल्किल बेंझिन मी असं म्हणेल बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किल बेंझिन, it gives aromatic carboxylic acid. It gives aromatic carboxylic acids. तर aromatic carboxylic acids मिळण्यासाठी अल्किल बेंझिन ची रिएक्शन अल्कलाइन KN4 या ऑक्सिडायझिंग रिएजंट सोबत केली जाते. कोणत्या तर अल्कलाइन KMNO4 आणि KOH. ओके, याला आपण म्हणतो अल्कलाइन KN4. कोणता आपण म्हणतो
अल्कलाइन केमिकल पोटॅशियम पर अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट हे काय सोडतं बाहेर इट गिव्स नेसंट ऑक्सिजन एटम व्हिच इज मोस्ट इम्पॉर्टंट ओके बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किल बेंझिन इट गिव्स करस्पॉन्डिंग एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स एक्झाम्पल देतोय एक्झाम्पल नंबर 1 पहा एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 1 देत असताना मला असं म्हणायचंय एखाद्या एरोमॅटिक रिंगला कितीही मोठी चेन जरी असेल तर त्या कितीही मोठ्या चेनचं डायरेक्ट ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलस ग्रुप तयार होतो हे या रिएक्शनचं वैशिष्ट्य आहे ओके बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किल बेंझिन इट गिव्स एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणता वापरला जातो तर अल्कलाइन केमिनोफोर हा वापरला जातो एक्झाम्पल पहा तर एक्झाम्पल पाहत असताना मी असं म्हणेल की हा आपण घेतला कोनिकल फ्लास्क हा कोणता घेतला कोनिकल फ्लास्क आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचा आहे कोणता घ्यायचा पाहता तर टोलिन घेऊ आपण सुरुवातीला कोणता घेऊ तर टोलिन एरोमॅटिक अल्किल बेंझिन कोणतं तर घेऊ आपण टोलिन टोलिनचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला C6H5CH3 ओके ह्या घ्या हा कार्बन इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन हा आहे टोलिन हा कोणता आहे तर टोलिन त्यालाच आपण दुसरं एक नाव देतो मिथिल बेंझिन कोणतं देतो मिथिल बेंझिन असंही म्हणतो त्याचा ऑप्शन मिथिल बेंझिन दिसते ना मिथिल बेंझिन हा कोनिकल फ्लास्क आहे यामध्ये घेतला आपण टोलिन घेतला काय घेतला आपण टोलिन घेतला हा टोलिन त्यानंतर काय टाकायचं त्याच्यात तर यामध्ये टाकायचे KMnO4 प्लस KOH आणि अल्कलाइन केमिनोफोर टाकायचं आपल्याला काय टाकायचं तर अल्कलाइन केमिनोफोर इथं लिहिते मी पहा ते डायरेक्टली लिहायचं असं अल्कलाइन किंवा KMnO4 चला KMnO4 प्लस KOH KMnO4 आणि KOH काय करतं ते देतं नेसंट ऑक्सिजन एटम काय देतं ते नेसंट ऑक्सिजन एटम आणि हा जो ग्रुप आहे CH3 ग्रुप या CH3 ग्रुपचं कन्वर्जन COOK मध्ये करायचं इथे लिहितो डायरेक्ट असं ही रिंग ही काय तर रिंग आणि इथं काय तयार होतं C डबल बॉन्ड O OK तयार होतं C डबल बॉन्ड O OK याचं नाव आहे हा टोलिन आहे टोलिनची रिएक्शन जर आपण पोटॅशियम परमॅंगनेट आणि KOH सोबत जर केली तर हे ऑक्सिडायझिंग रिएजंट हा जो CH3 ग्रुप आहे CH3 ग्रुपचं कन्वर्जन कशात करतो तर COOK मध्ये करतो याचं नाव काय तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेंझोइक ऍसिड यालाच आपण म्हणतो पोटॅशियम बेंझोएट यालाच काय म्हणतो आपण पोटॅशियम बेंझोएट आणि या पोटॅशियम बेंझोएट मध्ये काय टाकायचंय फर्दर नंतर काय टाकायचंय तर आपल्याला टाकायचंय डायल्यूट HCl काय टाकायचंय डायल्यूट HCl म्हणजे आपल्याला ऍसिडिक वॉटर याच्यात टाकायचं आणि ऍसिडिक वॉटर टाकल्यानंतर काय होतं त्याचा हायड्रोलिसिस होतं काय होतं त्याचा हायड्रोलिसिस H3O+ याचा अर्थ काय डायल्यूट ऍसिड त्यामध्ये आपण टाकत असतो तुम्ही हे असं जर लिहिलं तरी चालेल तुम्ही जर हे असं जर लिहिलं HOH ओके इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड म्हणजेच ऍसिडिक वॉटर HOH इन प्रेझेन्स ऑफ H+ म्हणजेच काय ऍसिडिक आणि हे H+ आणि हे OH- हे जे O- आहे O- जे अल्कोक्स आहे इथं C6H5COO हा जो आहे आयन तर आपण म्हणतो बेंझोएट आयन काय करतो इट अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम वॉटर हा H+O- अब्स्ट्रॅक्ट करतो आणि इथं काय तयार होतं तर इथं तयार होतं तुम्हाला लक्षात आलंच असेल काय तयार झालं तर C6H5 C डबल बॉन्ड O आणि H+OH म्हणजे इथं C डबल बॉन्ड OH हा तयार होतो याचं नाव काय तर याचं नाव आहे बेंझोइक ऍसिड काय नाव याचं तर बेंझोइक ऍसिड आणि म्हणून मी असं म्हणेल टोलिन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन केमिनोफोर गिव्स बेंझोइक ऍसिड या रिएक्शनची तुम्ही स्टेटमेंट देतो की अशी टोलिन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन केमिनोफोर कोणासोबत अल्कलाइन केमिनोफोर gives benzoic acid ओके काय लक्षात ठेवायचं या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण टोलिन घेतलं टोलिनचा फॉर्म्युला C6H5CH3 त्यात काय ऍड करायचं KMnO4 आणि KOH KMnO4 चा जे म्हणजे अल्कलाइन केमिनोफोरचं जे सोल्युशन आहे ते टाकलं तर त्याच्यातून काय बाहेर पडणार आहे नेसंट ऑक्सिजन एटम तो नेसंट ऑक्सिजन एटम याला काय करतो ह्या CH3 ग्रुपचं कशात कन्वर्ट होतं तर विद्यार्थी मित्रांनो पहा मला सांगायचंय ते असं की हा जो CH3 ग्रुप आहे त्या CH3 ग्रुपचं कन्वर्जन कशात होतं तर COOH मध्ये होतं ऑक्सिडेशन जर झालं पहा इथं आपण म्हणूया याचं जर ऑक्सिडेशन जर झालं तर कार्बन एक हायड्रोजन तयार होईल COH आणि राहिलेले दोन H आणि नेसंट ऑक्सिजन एटम मिळून काय तयार होईल तर
H2O तयार होईल. इथं तयार होतं COOH ग्रुप. पण इथं ही जी मीडियम आहे हा KOH आहे ते अल्कलाइन मीडियम आहे म्हणून तो पोटॅशियम हायड्रॉक्साईड ह्या ऍसिडिक ग्रुप सोबत रिएक्ट होतो आणि इथं काय होतं COO म्हणजे ऍसिडची रिएक्शन बेस सोबत होते आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होतं आणि म्हणून इथला H रिप्लेस होतो. इथं तयार होतं COOK आणि बाय प्रोडक्ट कोणता हा H+ आणि OH H2. म्हणून स्टेप सेकंड मध्ये आपल्याला ऍसिडिक हायड्रोलिसिस करावं लागतं. हा जो COOK तयार झालाय त्याचं हा जो O- आहे त्याला H+ मिळण्यासाठी त्यात काय टाकतो आपण डायल्यूट HCl टाकतो आणि म्हणून इथं तयार होतं डबल पुन्हा COOH. हे लक्षात आलं का नाही आलं? हे जर नसेल आलं तर सांगतोय पहा इथं तेच असं सांगतोय. टोलिन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन KMnO4 गिव्स बेंजोइक ऍसिड. तुम्हाला तुमच्या पुस्तकात अशी रिएक्शन दिलेली आहे लक्षात घ्या. C6H5CH3 हा टोलिनची रिएक्शन कोणासोबत पोटॅशियम परमॅंगनेट आणि KOH सोबत यांच्यापासून नेसंट ऑक्सिजन ॲटम येतो. हा जो CH3 ग्रुप आहे या CH3 ग्रुपचं कशात कन्वर्जन होतं COOK मध्ये होतं. हे कसं होतं सांगतो. हा तयार होतो पोटॅशियम बेंजोएट आणि पोटॅशियम बेंजोएट मध्ये काय टाकायचं परत डायल्यूट HCl म्हणजे पोटॅशियम बेंजोएट ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स बेंजोइक ऍसिड. तर पहा तीच रिएक्शन आणखी एकदा सांगतो त्याच तुम्हाला. हे काय आहे तर हे आहे टोलिन कार्बन हायड्रोजन हा टोलिन. ओके याची रिएक्शन कोणासोबत तर KMnO4 आणि KOH यापासून काय मिळतं आपल्याला नेसंट ऑक्सिजन ॲटम. हे नेसंट ऑक्सिजन ॲटम काय करतं पहा. हे नेसंट ऑक्सिजन ॲटम इथं हा जो आहे ना तर यातला हा H निघून जातो हा एक H निघून जातो. पहा काय निघून जातं हे H निघून जातात. ओके तर हे H निघून जातात. इथं त्याचबरोबर किती O ऍड होतात तर 2 O ऍड होतात आणि इथं तयार होतं अगोदर. पहा इथं तयार होतं अगोदर हा टोलिन आहे कार्बन हायड्रोजन आणि 2 नेसंट ऑक्सिजन ॲटम मिळून तयार होतं C+OOH असा तयार होतो. ओके C+OOH असा कार्बोक्सिलिक ऍसिड बेंजोइक ऍसिड तयार होतो. हे 2 H आणि हा O निघून काय जातं H2O. आतापर्यंत किती नेसंट ऑक्सिजन ॲटम लागले तर कार्बन COOH ग्रुप होण्यासाठी इथं 2 आणि हे 2 H निघून जाण्यासाठी किती तर टोटल 3 नेसंट ऑक्सिजन लागले. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे कोनिकल फ्लास्क मध्ये आपण टोलिन घेतले आणि KMnO4 आणि KOH टाकले. तर हे जे KMnO4 आहे ते कसं आहे तर अल्कलाइन आहे त्याच्यामध्ये अल्कली देखील आहे आणि म्हणून अगोदर टोलिनचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार झालं बेंजोइक ऍसिड तयार झालं. ते बेंजोइक ऍसिड कोणासोबत रिएक्ट होतं तर त्या KMnO4 आणि KOH मधल्या KOH सोबत रिएक्ट होतं. अनरिएक्टेड KOH इथं असतं त्या KOH सोबत रिएक्ट होतं. बेंजोइक ऍसिड इज अ ऍसिड पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज अ बेस. ओके K+OH- तसे तर काय होतं हा K+H+ ला रिप्लेस करतो आणि तयार होतं ते असं काय तयार झालं पहा बरं. C6H5 समोर C+O आहे आणि हा H+ रिप्लेस बाय K ओके आणि बाय प्रोडक्ट काय तर H+ आणि हा OH- तयार झालं H2. हे काय तयार झालं पोटॅशियम बेंजोएट. पण आपल्याला काय तयार करायचंय आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचंय आणि म्हणून आपण काय करतो परत ह्याचं हायड्रोलिसिस करण्यासाठी काय टाकतो तर डायल्यूट HCl टाकतो. डायल्यूट HCl जर टाकलं डायल्यूट HCl म्हटलं की पाणी जास्त ऍसिड कमी. ओके तुम्ही असे लिहू शकता हे H2O/HCl म्हणजे डायल्यूट HCl H+OH- C6H5 काय उडून गेले ते H+ उडून गेले आणि तयार होईल ते इथं असं C6H5 बेंजोइक ऍसिड आणि परत सांगा K+OH- तयार काय होतं KOH. हे अशी रिएक्शन होणारी असते. टोलिनचं ऑक्सिडेशन होऊन बेंजोइक ऍसिडचं फर्दर रिएक्शन कोणासोबत आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत म्हणून पोटॅशियम बेंजोएट आणि पोटॅशियम बेंजोएट मध्ये डायरेक्ट HCl जर टाकलं तर हायड्रोलिसिस होऊन बेंजोइक ऍसिड तयार होतं. पण दिस रिएक्शन फक्त या प्रकारे दाखवलेली आहे. When टोलिन इज रिएक्ट विथ टोलिन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन KMnO4 gives बेंजोइक ऍसिड. तर हे टोलिनची रिएक्शन KMnO4 आणि KOH सोबत दाखवायची. इथं तयार होतं पोटॅशियम बेंजोएट. तयार झालेलं पोटॅशियम बेंजोएट मध्ये डायल्यूट HCl टाकायचं त्याचं हायड्रोलिसिस होऊन काय तयार होतं बेंजोइक ऍसिड तयार होतं. ओके हे झालं एक्झाम्पल. याच रिएक्शनची ही डिटेल रिएक्शन तुम्हाला मी लिहून दिली. आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. पहा पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया.
आणि अल्किल बेंझिन फक्त टोलीनच झालं का अल्किल बेंझिन तर नाही, आणखी एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. ओके, आणखी एक्झाम्पल मी त्याचे देणार आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता टोलीवर जर तुम्ही पाहिलं C6H5CH3 हा जो कार्बन आहे अरोमॅटिक रिंगला जोडलेला जो कार्बन आहे, या कार्बनच्या डोक्यावरती 1 2 आणि 3 हायड्रोजन ॲटम आहेत. 3 हायड्रोजन ॲटम आहेत म्हणून टोलीनचं ऑक्सिडेशन जास्त लवकर होतं ऍज कम्पेअर टू कोणाच्या पाहता. दुसरं एक्झाम्पल मी असं लिहितो, याला आपण म्हणतो, हा जो एक्झाम्पल आहे याच्या अगोदर येऊन गेले बा तुम्हाला आठवतंय का पहा. याला काय म्हणतो आपण फेनॉलच्या प्रिपरेशन मध्ये येऊन गेलेले, तर ते आहे असं CH. ओके, CH इथे घालू मी CH3 किंवा इथं असे लिहू शकतो आपण, काय हरकत नाही. CH3 आणि हे सांगताय तुम्हाला. त्याचा आययुपीसी मी सांगतो तुम्हाला, तुम्ही कॉमन नेम सांगा. 2-फिनिल प्रोपेन हे त्याचं आययुपीसी नेम आहे. याला काय म्हणायचं, क्युमिन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं तर क्युमिन. C6H5 CH3 हा जो आहे तो क्युमिन आहे. कोणता आहे तर क्युमिन ऑन ऑक्सिडेशन विथ कोणासोबत, विथ KMnO4 and KOH gives काय दिले ते पाहू आपण. काय दिले ते तुम्ही सांगता मला. ओके, याचं नाव काय लिहिलं मी आता, हा आहे क्युमिन. कोणता आहे तर हा क्युमिन. क्युमिनची रिएक्शन कोणासोबत तर KMnO4 प्लस KOH. तर विद्यार्थी मित्रांनो, यालाच आतापर्यंत मी असं म्हणू शकतो अल्कलाइन KMnO4 देखील तुम्ही म्हणू शकता. त्याला काय अल्कलाइन KMnO4. पोटॅशियम हायड्रॉक्साईड ही अल्कली आहे. KMnO4 आणि KOH पासून काय मिळतं, नेसंट ऑक्सिजन ॲटम मिळतो. काय मिळतो, नेसंट ऑक्सिजन ॲटम मिळतो. आणि हा जो एंटायर ग्रुप आहे, एंटायरचा अर्थ काय संपूर्ण. बेंझिन रिंगच्या बाहेर, ह्या बेंझिन रिंगच्या बाहेर जेवढे काही कार्बन ॲटम असतील, जी काही मोठी साखळी असेल, त्या मोठ्या साखळीचं फक्त कन्व्हर्जन कसं करायचं, COOK मध्ये करायचं. म्हणजे असं करायचं, हे पहा, ही जी एंटायर चेन आहे C6H5 CH3 या एंटायर चेनचं कन्वर्जन कशामध्ये, तर या एंटायर चेनचं कन्वर्जन फक्त COOK मध्ये करायचं. कशामध्ये करायचं, COOK. नाही म्हणता काय तर C6H5 C डबल बॉन्ड O. ओके, याला आपण म्हणतो पोटॅशियम बेंजोएट. काय म्हणतो आपण याला, पोटॅशियम बेंजोएट. आणि पोटॅशियम बेंजोएट तयार झालं की इथं लिहितो आपण H3O+. याचा अर्थ तुम्हाला समजावं म्हणून केलेला मी HOH ऑब्लिक H+. म्हणजेच काय तर पोटॅशियम बेंजोएट तयार झाल्यानंतर तिथे काय टाकायचं, डायल्यूट ऍसिड टाकायचं. आणि डायल्यूट ऍसिड टाकलं की त्यातला प्रोटॉन कोण अब्स्ट्रॅक्ट करतो तर हा बेंझोएट आयन अब्स्ट्रॅक्ट करतो. आणि इथं तयार होतं सांगा बरं काय तयार होतं, इथं पण तयार होतं C डबल बॉन्ड O. पहा C6H5 इथं लिहिलंय मी C डबल बॉन्ड O आणि इथला H+ तयार होईल OH बेंझोइक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट KOH. तर एवढंच. हा क्युमिन, याचं आययुपीसी नेम काय 1 2 आणि 3. याचं नाव आहे 2-मिथिल. पहा 2-मिथिल प्रोपीन. 2-मिथिल प्रोपीन नाही तर 1 2 3 2 नंबरच्या कार्बनला फिनिल जोडलाय. याचं नाव आहे 2-फिनिल प्रोपेन. हे त्याचं नाव आहे. क्युमिन म्हणजेच काय 2-फिनिल प्रोपेन. क्युमिन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन KMnO4 गिव्स काय देतं ते, गिव्स बेंझोइक ऍसिड. काय तयार होतं विद्यार्थी मित्रांनो, तर बेंझोइक ऍसिड तयार होतो. ओके, क्युमिनची रिएक्शन KMnO4 आणि KOH सोबत म्हणजेच म्हणतो आपण त्याला अल्कलाइन KMnO4 ऑक्सिडेशन होऊन. आणि ही जी एंटायर चेन आहे या एंटायर चेनचं कन्वर्जन कशात तर COOK मध्ये होतं. ओके, लक्षात ठेवा. आणि याचं नाव काय तर याचं नाव आहे पोटॅशियम बेंजोएट. हा कोणता आहे तर पोटॅशियम बेंजोएट. आणि हा जो पोटॅशियम बेंजोएट आहे त्याचं हायड्रोलिसिस होऊन काय तयार होतं तर हा तयार झाला बेंझोइक ऍसिड. हा काय तयार झाला विद्यार्थी मित्रांनो, बेंझोइक ऍसिड. तुम्हाला ही अशा प्रकारे रिएक्शन लिहायची असते. आणि म्हणून तुम्ही असं म्हणू शकता क्युमिन ऑन ऑक्सिडेशन विथ KMnO4 and KOH gives benzoic acid. आणि ज्यांना ह्याला समजा तुम्ही असे लिहू शकता H3O+ च्या ऐवजी तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही लिहू शकता HOH ऑब्लिक H+. म्हणजेच काय वॉटर विथ ऍसिड. डायल्यूट ऍसिड आपण टाकतो नाही का, O- इथले H+OH- हा O- कोणाला ओढून घेतो, पोटॅशियम बेंझोएट जो आहे त्यातला बेंझोएट आयन अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन. O- अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन. O- आणि H+ म्हणून तयार होतो OH. आणि K+ आणि OH- तयार होतो इथं KOH. तुमच्या माहितीसाठी
ओके, क्युमिन ची रिएक्शन पोटॅशियम परमॅंगनेट अल्कलाइन तयार होतं पोटॅशियम बेंजोएट, त्याचं हायड्रोलिसिस होऊन काय तयार होतं बेंजोइक ऍसिड. मग तुम्ही असं लिहिलं तरी बरोबर आहे किंवा ऍज पर युअर बुक यू कॅन राईट हिअर ओनली लाईक दिस. तर या H3O चा अर्थ म्हणजे काय असेल तर ऍसिडिक मीडियम असणार आहे. कोणती मीडियम असणार आहे ऍसिडिक मीडियम असणार आहे. आणि इथं तेवढंच फक्त बेंजोइक ऍसिड, बाकीचं काही लिहायची गरज पडत नाही. मग जर आपण H3O+ लिहिलं तर ओके. हे झालं दुसरं एक्झाम्पल. आता तिसरं एक्झाम्पल मी तुम्हाला आता मगाशी म्हटलं की टोलिनचं ऑक्सिडेशन होऊन काय तर होतं बेंजोइक ऍसिड. म्हणजे हा जो CH3 ग्रुप आहे या CH3 ग्रुपचं कन्वर्जन कशा झालं तर COOH ग्रुप मध्ये झालं. कशामध्ये झालं विद्यार्थी मित्रांनो COOH मध्ये. म्हणजे मिथिल ग्रुप ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्सिलिक ग्रुप. तसं इथं पण काय होतं C6H5 CH3 हा जो आहे हा एंटायर हा जो एवढा काय मोठा अल्किल ग्रुप आहे या मोठ्या अल्किल ग्रुपचं कन्वर्जन कशात करायचं COOK मध्ये करायचं. म्हणजे फायनली मला म्हणायचंय की असं म्हणायचंय की हा जो आयसोप्रोपिल ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशात होतं त्याचं कन्वर्जन डायरेक्ट होतं बेंजोइक ऍसिड मध्ये. ओके. मग तुम्ही म्हणता सर कार्बन कुठे गेले तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे वरच्या रिएक्शन कडे बघून. तर काय असेल तिथं तर कार्बन एकच राहणार CH तिकडे पहा तुमच्या माहितीसाठी फक्त हाच राहणार. ओके. या कार्बन सोबत हा Hच राहणार. हा H कार्बनचं ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साइड आणि 2 हायड्रोजन वॉटर. कार्बनचं ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साइड 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन वॉटर राहील 2 H आणि O वॉटर. तसं बाकीच्यांचं कार्बनचं कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होऊन वॉटर तयार होईल. आणि क्युमिनचं अगोदर पोटॅशियम बेंजोएट आणि नंतर काय लिहायचं तर बेंजोइक ऍसिड. आणखी 2 एक्झाम्पल आपल्याला पाहिजे त्याचे पहा आता की हे झालं. तिसरं एक्झाम्पल घेतो. ही रिएक्शन मोठं करणं एक्झाम्पल याला मला जागा नाहीये. तर तिसरं एक्झाम्पल घेतो पहा N ब्युटिल बेन्झीन घेतोय. कोणतं घेतो तर N ब्युटिल बेन्झीन. सांगेल तुम्हाला N ब्युटिल बेन्झीन हे दोन्ही लिहितो. एक मिनिट हे दोन्ही पण मोडतो मी. N ब्युटिल बेन्झीन काय घ्यायचं आपल्याला तर N ब्युटिल बेन्झीन. मी रिएक्शन ही मोडेपर्यंत तुम्हाला ऑक्सिडेशन करता येईल का पहा बरं. N ब्युटिल बेन्झीनचं ऑक्सिडेशन जर झालं तर काय करावे N ब्युटिल बेन्झीनचं ऑक्सिडेशन जर काय करावे तर पहा. तिसरं एक्झाम्पल ते असं की N ब्युटिल बेन्झीन म्हणजे कोणतं हे C6H5. ओके. C6H5 CH2 हा आहे N ब्युटिल बेन्झीन. हा कोणता तर N ब्युटिल बेन्झीन. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं N ब्युटिल बेन्झीन आणि त्यात काय टाकायचं KMnO4 आणि KOH. ओके. हे बाहेर वरती लिहितो मी KMnO4 आणि KOH. अल्कलाइन KMnO4 म्हणतो आपण त्याला विद्यार्थी मित्रांनो. या कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण या पेअरला तर कुठे लक्षात ठेवायचं याला आपण म्हणतो अल्कलाइन KMnO4. अल्कलाइन KMnO4 इज अ ऑक्सिडायझिंग रिएजंट. ओके. इट इज अ ऑक्सिडायझिंग रिएजंट. आणि यापासून काय मिळतं आपल्याला नेसंट ऑक्सिजन ऍटम मिळतं. ते नेसंट ऑक्सिजन ऍटम मिळतात आणि ते ही जी एंटायर ग्रुप आहे एंटायर किती मोठी चेन आहे ती 1 2 3 4 रिंगच्या बाहेर 4 कार्बन ऍटम आहेत. ह्या कार्बनचं काय होतं ऑक्सिडेशन होतं आणि इथं काय करायचं इथं एवढंच लिहायचं की ही रिंग C डबल बॉन्ड O ओके. ओके. हा ओके झाला. आणि त्यानंतर एरोच्या वरती काय लिहायचं H3O+ म्हणजे काय हायड्रोलिसिस आणि तयार होईल इथं हे बेंजोइक ऍसिड. हे तयार होईल हे पहा O- आणि यातला H+ तयार होईल C डबल बॉन्ड OOH बेंजोइक ऍसिड. हा काय तयार झाला तर हा तयार झाला बेंजोइक ऍसिड. म्हणजे तिसरं एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता when N butyl benzene is treated with alkaline KMnO4 which on oxidation gives potassium benzoate which on further hydrolysis with acid gives benzoic acid. आलं लक्षात. या कार्बनचं काय होतं मग आता तर या कार्बनचं ऑक्सिडेशन होतं. काय होतं तर ऑक्सिडेशन होतं आणि N ब्युटिल बेन्झीनचा अगोदर पोटॅशियम बेंजोएट आणि त्याचा ऍसिड हायड्रोलिसिस होऊन तयार होतं बेंजोइक ऍसिड. याचं नाव लिहायची गरज मला वाटत नाही तरी पण काही जणांच्या लक्षात राहत नसतं म्हणून लिहावं लागतं. पोटॅशियम बेंजोएट तयार होतो. आणि आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल पाहिले. टोलिन या CH3 ग्रुपचं फायनल कन्वर्जन कशात COOH मध्ये. ओके. त्याच्यानंतर आता याच्या अगोदर एक्झाम्पल पाहिलं आपण आयसोप्रोपिल बेन्झीन ज्याला आपण म्हणतो क्युमिनचं ऑक्सिडेशन होऊन तयार झालं
काय काय झालं बेंझोइक ऍसिड, तिथं पण काय कन्वर्जन झालं COOH मध्ये. आता तिसरं एक्झाम्पल घेतलं आपण एन ब्युटिल बेन्झीन. ही भली मोठी चेन होती, पण ह्या भल्या मोठ्या चेनचं कन्वर्जन कशात झालं तर फक्त COOH मध्ये झालं. कितीही मोठी अल्किल ग्रुपची चेन जर बेन्झीन रिंगला जोडलेली असेल आणि रिएजंट जर अल्कलाइन केमिनोफोर असेल तर त्या भल्या मोठ्या चेनचं एंटायर चेनचं ऑक्सिडेशन होऊन कशामध्ये कन्वर्जन होतं तर कार्बोक्सिल ग्रुप मध्ये होतं, लक्षात ठेवा. आणि कधी कधी अशा कंडिशन्स येतात, जर तुमचा एखाद्याचा प्रश्न असू शकतो की सर एकापेक्षा जास्त अल्किल ग्रुप असतील तर काय होतं, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे जेवढ्या काय अल्किल ग्रुप हे अरोमॅटिक रिंगला जोडलेले असतात तेवढ्या अल्किल ग्रुपचं ऑक्सिडेशनच होतं. आणि म्हणून मी चौथं एक्झाम्पल देते असं की असं देतो पहा ओक्झायलिन. कोणतं पहा ओक्झायलिन ऑन ऑक्सिडेशन नाव नवीन आहे तुम्हाला. ओक्झायलिन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन केमिनोफोर गिव्स काय देते ते पहा गिव्स थॅलिक ऍसिड. नाव नवीन आहेत, गिव्स थॅलिक ऍसिड. पहा इथं. तर हे तुम्हाला नीट सीईटी किंवा जेईला प्रश्न असतो, कारण एक एक ग्रुपचे तुम्हाला माहिती आहे टोलिन असेल तर तुम्ही लिहिणार बेंझोइक ऍसिड, ओके, एन ब्युटिल असेल तर तुम्ही लिहिणार बेंझोइक ऍसिड, आयसोप्रोपिल बेन्झीन असेल तर तुम्ही लिहिणार बेंझोइक ऍसिड. पण जर तुम्हाला असा प्रश्न आला, ओके, हा कोनिकल फ्लास्क आहे आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण जर घेतलं ओक्झायलिन. आता सर काय आहे ओक्झायलिन नाही का, आम्ही याच्या अगोदर काही ऐकलं नाही तर मी सांगतो. पाहिजे हा ग्रुप, हा बेन्झीन रिंग आहे, ही बेन्झीन रिंग आहे. या बेन्झीन रिंगला इथं एक CH3 आहे आणि इथं दुसरा CH3. ज्यावेळेस अरोमॅटिक रिंगला ऍडजस्टंट पोझिशनला कोणत्याही दोन ऍडजस्टंट पोझिशनला दोन मिथिल ग्रुप असतील आणि त्याला आपण म्हणतो ओक्झायलिन. कोणता ओक्झायलिन. ओ म्हणजे काय ऑर्थो पोझिशन, हा ओक्झायलिन. हा ओक्झायलिन याचा आयुष्य काय 1 2 याचं नाव आहे 1,2 डायमिथिल बेन्झीन. 1,2 डायमिथिल बेन्झीन. साधे हे पण ओके सारखंच. आता याच्यात आपण घेतलं समजा ओक्झायलिन. कोणतं घेतलं आपण ओक्झायलिन शॉर्टकट. ओक्झायलिन घेतलं म्हणजे 1,2 डायमिथिल बेन्झीन घेतलं, त्याच्यात जर अल्कलाइन केमिनोफोर टाकलं तर विद्यार्थी मित्रांनो या CH3 ग्रुपचं काय करायचं तुमच्या लक्षात आहे. CH3 ग्रुपचं अगोदर कशात कन्वर्जन करायचं COOK मध्ये आणि नंतर ऍसिड हायड्रोलिसिस करायचं. तसं पहा ओक्झायलिन इथे तुम्ही KMnO4 प्लस KOH, ओके, CH3 ग्रुपचं कन्वर्जन कशात होईल अगोदर, ठीक आहे. ह्या CH3 ग्रुपचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं, पण अल्कलाइन मीडियम असल्या कारणानं पोटॅशियम ग्रुप तिथे येतो. इथं तयार होईल, सांगा काय तयार होईल, तर इथं तयार होईल ते असं माहिती तुम्हाला. CH3 ग्रुपचं कन्वर्जन C डबल बॉन्ड O, ओके, तसं इथं C डबल बॉन्ड O, ओके, ओके, ठीक आहे. तर तुम्हाला ते जरा जास्त जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल एवढं मोठं लिहायचं तर तुम्ही असं लिहू शकता, पण असं लिहिल्यानंतर तुम्हाला ते जास्त लवकर समजतं असं मला वाटतं. ओके, हे पहा ही रिंग आहे. हा CH3 ग्रुप, या CH3 ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये तर C डबल बॉन्ड O, ओके, O मायनस K प्लस, इथं तसंच C डबल बॉन्ड O, ओके, O मायनस K प्लस. आणि याचं पुन्हा काय टाकायचं आपल्याला डायल्यूट HCl टाकायचं. काय टाकायचं डायल्यूट HCl. आणि डायल्यूट HCl जर टाकलं तरच आपण लिहितो H3O प्लस. कोणतं लिहायचं तुम्ही H3O प्लस लिहू शकता किंवा काही हरकत नाही तुम्ही जर असं लिहिलं H2O ऑब्लिक H तर तुमच्या माहितीसाठी तुम्ही म्हणू शकता O मायनस काय करतो हे पाहिजे HOH, H प्लस OH मायनस. O मायनस काय करतं तर O मायनस हे H प्लस ओढून घेतं, H प्लस काय करतो ओढून घेतं आणि इथं तयार होतं. O मायनस न जर H प्लस ओढून घेतलं तर काय होईल सांगा बरं C6H5, C डबल बॉन्ड O, OH, ओके, इथं तयार होईल C डबल बॉन्ड O, OH आणि इथं पण C डबल बॉन्ड O, O मायनस आणि H प्लस. इथं देखील तयार होईल C डबल बॉन्ड O, OH. बाय प्रोडक्ट काय असेल तर ते तुम्ही KOH मॉलिक्यूल लिहू शकता, इथं नाही लिहायची गरज, ठीक आहे. याचं नाव काय तर विद्यार्थी मित्रांनो कालच आपण पाहिलं होतं डायकार्बोक्सिलिकचे एक्झाम्पल 1 आणि 2 दोन्ही ऍडजस्टंट पोझिशनला जर COOH ग्रुप असतील तर त्याचं कॉमन नेम आहे थॅलिक ऍसिड. कोणतं थॅलिक ऍसिड हे त्याचं कॉमन नेम आहे आणि सगळ्यांचंच आपण आयुष्य लिहूया. हा 1,2 डायमिथिल बेन्झीन आणि 1 आणि 2 नंबरला कार्बोक्सिल ग्रुप जोडले तर म्हणून याचं नाव आहे सांगते
1,2 डाय कार्ब, याचं नाव आहे बेंझिन. एरोमॅटिक कंपाऊंड कोणता? बेंझिन. तर याचं नाव आहे बेंझिन 1,2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. बेंझिन 1,2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड हे त्याचं नाव आहे. ह्या झाल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आलं लक्षात? किती एक्झाम्पल घेतले आहे त्याच्यापेक्षा जनरल रिएक्शन तुम्हाला महत्वाची असते. जनरल रिएक्शन तुम्हाला दिलेली असते, पण जनरल रिएक्शन देत असताना एक नाही दोन नाही तब्बल 4 एक्झाम्पल घेतले. तर 4 एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमचं कोणतंही रिएक्शनची कन्सेप्ट राहता कामा नये. ओके, हे झालं फ्रॉम अल्किल बेंझिन. अल्किल बेंझिनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी कोणता ऑक्सिडायझिंग रिएजंट घेतो आपण? अल्कलाइन KN4 म्हणजेच KN4 आणि KOH चं मिक्सचर घेतो. टोलिन असेल तर पोटॅशियम बेंझोएट, आणि पोटॅशियम बेंझोएटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? बेंझोइक ऍसिड मध्ये. आता तुम्हाला डिटेल माहिती आहे की हा पोटॅशियम परमॅंगनेट अल्कलाइन ह्या टोलिनचं कन्व्हर्जन कशात करतो? तर टोलिनचं कन्व्हर्जन तो करतो अगोदर कशात? तर बेंझोइक ऍसिड मध्ये. फक्त यामध्ये KOH असल्या कारणानं पोटॅशियम बेंझोएट हा इंटरमिडिएट तयार होतो, आणि इंटरमिडिएट तयार झालेल्यामध्ये काय टाकतो आपण? ऍसिडिक वॉटर टाकतो किंवा डायरेक्ट HCl टाकतो. आणि म्हणून ते तुम्ही असं लिहू शकता किंवा तुम्हाला म्हटले मी H3O+ सिंपली तुम्ही लिहू शकता. फक्त तुमच्या माहितीसाठी H+O- तयार होतं बेंझोइक ऍसिड इथं. दुसरं आपण एक्झाम्पल घेतलं होतं कोणतं? दुसरं आयसोप्रोपिलचं एक्झाम्पल घेतलं होतं. आयसोप्रोपिल बेंझिनची रिएक्शन KN4 आणि KOH सोबत जर झालं तर तिथं पण काय झालं? बेंझोइक ऍसिड तयार झालं. तिसरं एक्झाम्पल मी घेतलं होतं N-ब्युटिल बेंझिन. N-ब्युटिल बेंझिन ऑन रिएक्शन विथ अल्कलाइन KN4 gives potassium benzoate which on hydrolysis gives benzoic acid. ओके, ते झालं. आणि चौथं एक्झाम्पल घेतलं ओक्झायलिन. कोणतं? ओक्झायलिन. 2 मिथिल ग्रुप ऍडजस्टंट पोझिशनला असतील, 1-2 नंबरला जर जोडलेले असतील ओक्झायलिन, 1 आणि 3 ला असतील तर मेटाक्झायलिन, M-झायलिन, मेटाक्झायलिन म्हणतो, आणि 1-4 ला असतील तर पॅराक्झायलिन म्हणतो आपण, P-झायलिन. तर त्यापैकी ओक्झायलिनची रिएक्शन KN4 आणि KOH सोबत जर झाली तर इथं तयार झालं डायपोटॅशियम बेंझोएट. त्याचं ऍसिड हायड्रोलिसिस झालं की काय तयार होतं? तर थॅलिक ऍसिड. आणि म्हणून तुम्ही हे असं लिहू शकता, किंवा फक्त H3O+. ह्या H3O+ चा अर्थ लक्षात ठेवायचा, ऍसिडिक मीडियम. इथून H+O- घेतील 2 O-, 2 H+ घेतील, आणि इथं तयार होईल थॅलिक ऍसिड. कोणतं? थॅलिक ऍसिड म्हणजेच बेंझिन 1,2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा एक तुम्हाला चॅलेंज होता की आता जर आपण असं घेतलं, एक मिथिल घेतला, आयसोप्रोपिल घेतला, तर इथे चॅलेंज म्हणण्यापेक्षा मग तुम्हाला सांगायचं, लिमिटेशन सांगायची मला, की ज्या वेळेस टर्शियरी ग्रुप हा बेंझिन रिंगला जोडलेला असतो, त्यावेळेस मात्र त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. त्यावेळेस मात्र त्याचं काय होत नाही? तर ऑक्सिडेशन होत नाही. ते पहा इथं असं एक एक्झाम्पल. ते असं समजा जर आपण असं घेतलं, हे एरोमॅटिक रिंग, इथं कार्बन, इथं CH3, इथं CH3 आणि इथं CH3 जर घेतलं तर हा कोणता ग्रुप आहे? टर्शियरी ब्युटिल ग्रुप. तो कोणाला जोडलाय? बेंझिनला जोडलाय. हा पहा, हा टोलिन आहे. हा कोणता आहे? तर टोलिन. त्याला मॉडिफिकेशन करतो, तो टोलिन आहे. हा कार्बन. ओके, हा CH3. ओके, हा CH3 आणि इथं काय असतं? H. हा टोलिन आहे. टोलिन वरती एरोमॅटिक रिंगच्या बाहेर जो कार्बन आहे त्याला 1, 2 आणि 3 हायड्रोजन ऍटम आहेत. म्हणून टोलिनचं ऑक्सिडेशन लवकर होतं. कोणाच्या तुलनेत? तर याच्या तुलनेत. हा जो आहे आयसोप्रोपिल बेंझिन, हा कोणता आहे? तर आयसोप्रोपिल बेंझिन. यालाच आपण मागाशी म्हटलंय क्युमिन म्हटलंय. काय म्हटलं? तर क्युमिन. या क्युमिन मध्ये पण जर पाहिलं, एरोमॅटिक रिंगच्या बाहेर जो कार्बन आहे त्याला CH3 आणि एक काय आहे? हायड्रोजन. इथं 3 हायड्रोजन ऍटम होते या कार्बनला, इथं एकच हायड्रोजन ऍटम आहे, आणि इथं एकही हायड्रोजन ऍटम नाही. याचं ऑक्सिडेशन लवकर होतं, ह्याचं उशिरा होतं, आणि ह्याचं होतच नाही. म्हणून टर्शियरी ब्युटिल ग्रुप्स प्रेझेंट, म्हणजे टर्शियरी ब्युटिल प्रेझेंट ऑन एरोमॅटिक रिंग कॅन नॉट अंडरगो ऑक्सिडेशन. टर्शियरी ब्युटिल बेंझिन च KN4 सोबत काय होत नाही? तुम्ही असले KN4 प्लस KOH, नो ऑक्सिडेशन. काय होत नाही? नो ऑक्सिडेशन. म्हणजेच नो ऑक्सिडेशन, नो ऑक्सिडेशन म्हणजे करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होत नाही. ओके, लक्षात ठेवा एवढं. टर्शियरी ब्युटिल किंवा टर्शियरी अल्किल ग्रुप ऑन बेंझिन रिंग cannot be oxidized. ओके, ही किती मेथड झाली? ही झाली सेकंड मेथड फ्रॉम अल्किल बेंझिन.
अल्किल बेंझिन पासून कार्बोक्सिलिक ऍसिड आपण बाय ऑक्सिडेशन रिएक्शन केलं, टोलिन पासून बेंझोइक ऍसिड तयार झालं, क्युमिन पासून बेंझोइक ऍसिड तयार झालं. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल घेतलं होतं आपण कोणतं, एन ब्युटिल बेंझिन. चेन कितीही मोठी असली, बेंझिन रिंगला कितीही मोठी चेन असली त्याच्या पूर्ण चेनचं कार्बोक्सिल ग्रुपमध्ये रूपांतर करायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि नंतर आपण पाहिलं की जर दोन मिथिल ग्रुप जोडलेले असतील किंवा दोन अल्किल ग्रुप अरोमॅटिक रिंगला जोडलेले असतील, मग ते दोन मिथिलच असतील असं नाही, एक मिथिल असता एक इथिल असता, तर त्या दोन्ही ग्रुपचं कार्बोक्सिल ग्रुपमध्ये कन्व्हर्जन होतं, एवढंही लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळेस टर्शियरी अल्किल ग्रुप हा अरोमॅटिक रिंगला जोडलेला असतो त्यावेळेस मात्र त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. आणि का होत नाही त्याचे कारण, हा जो कार्बन आहे या कार्बनला काय नाही तर हायड्रोजन नाही. असं जर असतं समजा, असं जर असतं पहा, हा CH3 असता आणि हा CH2 CH3 असता, तर विद्यार्थी मित्रांनो KMnO4 आणि KMnO4 आणि KOH या CH3 चं आणि ह्या CH2 CH3 या दोघांचं पण ऑक्सिडेशन झालं असतं. आणि इथं पण COOH आणि इथं पण COOH तयार झाला असता. MCQ साठी लक्षात ठेवायचं. CH3 असेल तरी पण त्याचं कन्वर्जन COOH मध्ये, CH2 CH3 असेल तर त्याचं कन्वर्जन COOH मध्ये. ओके, ही होती सेकंड मेथड फ्रॉम अल्किल बेंझिन. हे लिहून घ्या. आणि यानंतर आपल्याला पाहिजे फ्रॉम अल्किन ओनली. कशापासून तर अल्किन पासून. आता पहा, अल्कोहोल आणि आयोडाइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करण्यासाठी आपण K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 वापरतो. ओके, त्यानंतर अल्किल बेंझिन, कोणता अल्किल बेंझिन, अल्किल बेंझिनचं ऑक्सिडेशन होऊन करस्पॉन्डिंग एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतात, करस्पॉन्डिंग एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतात. आता आपल्याला अल्किनचं ऑक्सिडेशन करायचंय. कोणाचं, अल्किनचं ऑक्सिडेशन करायचंय. अल्किनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला KMnO4 आणि H2SO4 म्हणजे ऍसिडिक KMnO4 लागणार आहे. ह्या सर्व रिएक्शन मध्ये अल्कलाइन KMnO4 लागलं. आता या पुढच्या रिएक्शन मध्ये ऍसिडिक KMnO4 लागणार आहे. ओके, ती रिएक्शन हे लिहून घ्या एवढं. तिसरी मेथड पाहू आपण कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करण्याची. ती पाहायचं, स्टार्टिंग मटेरियल आपल्याला कोणतं घ्यायचं, तर स्टार्टिंग मटेरियल आपल्याला घ्यायचं अल्किन. कोणतं घ्यायचं तर अल्किन घ्यायचं. फ्रॉम अल्किन 2-3 एक्झाम्पल आहेत ते लक्षात ठेवायचे. फ्रॉम अल्किन बाय ऑक्सिडेशनच, बाय ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिडेशन मेथडनच आपल्याला अल्किन पासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचं. तर पहा, मी असं म्हणतोय अल्किन ऑन ऑक्सिडेशन. एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला, अल्किन ऑन ऑक्सिडेशन. इथं कोणता ऑक्सिडेशन रिएजंट पाहायचा पहा, अल्किन ऑन ऑक्सिडेशन विथ KMnO4 in in dilute H2SO4 gives corresponding carboxylic acid, gives corresponding carboxylic acid. जे काय देतं, it gives corresponding carboxylic acid देतं. रिएक्शन आपल्याला पाहिजे. अगोदर स्टेटमेंट पहा, अल्किन ऑन ऑक्सिडेशन विथ KMnO4 in dilute H2SO4, KMnO4 in dilute H2SO4 gives corresponding carboxylic acid. याचा अर्थ इथं आपल्याला KMnO4 आणि H2SO4 हा ऑक्सिडायझिंग रिएजंट वापरायचा आहे. कोणता, ऍसिडिक पोटॅशियम पर मॅंगनेट त्याला आपण म्हणतो. काय म्हणतो, ऍसिडिक पोटॅशियम पर मॅंगनेट. इथं जनरल रिएक्शनच्या ऐवजी मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पल नंबर 1 कोणतं घेतो पहा. एक्झाम्पल घेतो तुम्हाला त्यासाठी फिनिल इथिन घेणार आहे. कोणतं तर फिनिल इथिन, एरोमॅटिक अल्किन घेतो. तो पहा, फिनिल इथिन ऑन ऑक्सिडेशन विथ, फिनिल इथिन ऑन ऑक्सिडेशन विथ कोणासोबत, विथ KMnO4 in dilute H2SO4, KMnO4 in dilute H2SO4 gives. आता काय देतं ते आपण पुढे नंतर लिहू. अगोदर रिएक्शन पहा. आता फिनिल इथिन म्हणजे काय, तर आपण असं म्हणू शकतो, हा कोनिकल फ्लास्क आहे. हा काय तर कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचंय, फिनिल इथिन म्हणजे कोणता, फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. तर फॉर्म्युला आहे त्याचा हा C6H5. पहा इथं C6H5 CH डबल बॉन्ड CH2 हा आहे फिनिल इथिन. कार्बन कार्बन हा डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन हा डबल बॉन्ड आहे.
हा फंक्शनल ग्रुप आहे आणि या फंक्शनल ग्रुप असलेल्या कार्बनला हा ग्रुप जोडलाय आणि म्हणून याला आपण सबस्टिट्यूएंट म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला त्याचं नाव माहित असणं आवश्यक आहे. काय घेतलं आपण याच्यात, तर फिनिलिथिन घेतलं. काय घेतलं, फिनिलिथिन. आणि यात काय टाकायचे विद्यार्थी मित्रांनो, तर यात टाकायचं आपल्याला KMnO4 आणि त्याचबरोबर काय डायल्यूट H2SO4. काय टाकायचं आपल्याला, KMnO4 आणि डायल्यूट H2SO4. अगोदरच्या रिएक्शन मध्ये KMnO4 आणि KOH टाकलं होतं. इथं KMnO4 आणि डायल्यूट H2SO4 हे झालं ऍसिडिफाईड KMnO4. यालाच काय म्हणतो आपण, ऍसिडिफाईड KMnO4. ऍसिड सोबत KMnO4 असेल तर त्याला ऍसिडिक KMnO4 किंवा ऍसिडिफाईड KMnO4 म्हणायचं असतं. आणि अल्कली सोबत असेल तर त्याला अल्कलाइन KMnO4 आपण असं म्हणतो. ओके, हे घ्या. हा ॲरो घेतो. ॲरोवरती काय लिहायचं मग आता, तर पहा इथं फिनिल इथिन म्हणजे हा फिनिल इथिन ऑन ऑक्सिडेशन विथ KMnO4 इन डायल्यूट H2SO4. KMnO4 इन डायल्यूट H2SO4. तर फॉर्म्युला काय असा पहा, KMnO4. ओके, KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4. हे ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. ते काय सप्लाय करतं, ते नेसंट ऑक्सिजन ऍटम सप्लाय करतं. काय सप्लाय करतं, नेसंट ऑक्सिजन ऍटम. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इन दीज रिएक्शन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड विल ब्रेक डाउन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड विल ब्रेक डाउन. तुम्ही पाहताय हा जो एरोमेटिक रिंग आहे, एरोमेटिक रिंगच्या बाहेर कार्बन, ह्या कार्बनला हायड्रोजन आहे. त्या हायड्रोजन सोबत 2 O येतात आणि इथं काय तयार होतं पहा, तर इथं तयार होतं ते असं. इथं काय तयार होतं पहा, C6H5 C6H5 COOH म्हणजे 2 नेसंट ऑक्सिजन ऍटम येतात आणि इथं C डबल बॉन्ड OOH तयार होतं. आणि इथे पहा कार्बन आणि 2 नेसंट ऑक्सिजन ऍटम तयार होतं CO2. राहिलेले 2 हायड्रोजन ऍटम आणि नेसंट ऑक्सिजन ऍटम मिळतं H2O. ओके, ही झाली रिएक्शन. याचं नाव काय, तर याचं नाव आहे फिनिल. काय नाव पहा, याचं नाव काय आहे, तर आहे फिनिल इथिन. तुम्ही म्हणता असं नाव का, त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, एक जरी कार्बन ऍटम असेल, एरोमेटिक रिंगच्या बाहेर एक जरी कार्बन ऍटम असेल आणि त्याला जर फंक्शनल ग्रुप जोडलेला असेल तर त्यावेळेस एरोमेटिक रिंग ही सबस्टिट्यूएंट असते. काय असते, सबस्टिट्यूएंट. फिनिल इथिन, हा फिनिल इथिन आहे. 2 कार्बन ऍटम असलेला अल्केन इथिन तुम्हाला माहिती आहे. हा ओके, when phenyl ethene is react with KMnO4 in dilute H2SO4. KMnO4 in dilute H2SO4 ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. तो काय सप्लाय करतो, तो नेसंट ऑक्सिजन ऍटम देतो. ते नेसंट ऑक्सिजन ऍटम काय करतात, हे नेसंट ऑक्सिजन ऍटम हे या CH चं ऑक्सिडेशन करतात. तुम्हाला माहिती आहे हा आहे ना. आणि हा जो इथं कार्बनला काय जोडलेला आहे, हायड्रोजन. कार्बनला हेच आहेच आहे. एक O येतो, C डबल बॉन्ड O होतो, दुसरा येतो याच्यामध्ये ऍड होतो आणि म्हणून CH डबल बॉन्ड CH2 जो आहे. ओके, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कार्बन डबल बॉन्ड कार्बन हा बॉन्ड ब्रेक होतो. कार्बन एक हायड्रोजन 2 नेसंट ऑक्सिजन ऍटम मिळून तयार होतं COOH, हा बेंझोइक ऍसिड. नंतर कार्बन आणि परत 2 ऑक्सिजन ऍटम मिळून तयार होतं CO2. नंतर शिल्लक राहिलेले 2 हायड्रोजन ऍटम आणि 1 ऑक्सिजन ऍटम तयार होतं H2O. किती नेसंट ऑक्सिजन ऍटम लागले बरं आपल्याला, तर इकडं CH डबल बॉन्ड CH2 मध्ये एकही ऑक्सिजन नव्हता. आता बाकीकडे पहा, 1 2 3 4 आणि 5, किती 5 नेसंट ऑक्सिजन ऍटम लागले. जेवढे लागले तेवढे लिहायचे. फिनिल इथिन चं कन्वर्जन कशात झालं, तर झालं बेंझोइक ऍसिड मध्ये. कशामध्ये झालं विद्यार्थी मित्रांनो, तर बेंझोइक ऍसिड मध्ये झालं. फिनिल इथिन ऑन ऑक्सिडेशन विथ KMnO4 in dilute H2SO4 gives benzoic acid. काय दिलं बरं त्याने, इट गिव्स बेंझोइक ऍसिड. ओके, हे झालं, ही झाली रिएक्शन. अल्किन मधला कोणता बॉन्ड ब्रेक होतो, अल्किनची रिएक्शन KMnO4 आणि डायल्यूट H2SO4 सोबत जर झाली तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय होतो, ब्रेक डाऊन होतो. एरोमेटिक रिंग ला एरोमेटिक रिंग, कार्बन हायड्रोजन आणि त्याच्यासोबत 2 O मिळून तयार झाला COOH ग्रुप. तुम्ही सिंपली COOH लिहू शकता. कार्बन आणि 2 O कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन 2 आणि 1 O वॉटर. ओके, या प्रकारे तुम्ही ती रिएक्शन लिहू शकता. झाली पहिली रिएक्शन. ओके, दुसरं एक एक्झाम्पल घेतो ते असं. पहा, सायक्लोहेक्झिन. कोणतं, सायक्लोहेक्झिन ऑन ऑक्सिडेशन. सायक्लोहेक्झिन ऑन ऑक्सिडेशन विथ कोणासोबत, KMnO4 इन
dilute H2SO4 KMnO4 in dilute H2SO4 gives adipic acid काय देतं बरं ते ऍडिपिक ऍसिड. चला मी रिॲक्शन लिहिणार आहे. रिॲक्शन लिहिताना पहा तुम्हाला सायक्लोहेक्झेन हे समजलं पाहिजे. आता सायक्लोहेक्झिनचा फॉर्म्युला काय तर पहा सायक्लोहेक्झिन असं जर असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे हा असा जर असेल तर तो अलिसायक्लिक कंपाऊंड झाला सायक्लोहेक्झेन. असा जर असेल तर सायक्लोहेक्झेन आणि या रिंग मध्ये कुठंतरी एक डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण सायक्लोहेक्झिन म्हणतो. काय म्हणतो सायक्लोहेक्झिन. हा सायक्लोहेक्झिन आहे. काय हा तर हा आहे सायक्लोहेक्झिन. कोणता बॉन्ड आहे पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. when cyclohexene is react with KMnO4 plus dilute H2SO4 KMnO4 plus dilute H2SO4 यांच्यापासून काय मिळतं तर यांच्यापासून नेसंट ऑक्सिजन ऍटम. ओके आणि हा नेसंट ऑक्सिजन ऍटम काय करतो तर जसं वरती कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक डाऊन केला तसाच इथं पण कोणता बॉन्ड ब्रेक होतो विद्यार्थी मित्रांनो तर हा कार्बन कार्बन जो बॉन्ड आहे तो ब्रेक डाऊन होतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक डाऊन होतो. तुमच्या माहितीसाठी इथं काही नसतं म्हणजे काय असतं एक एच असतं. इथं काही नसतं म्हणजे काय असतं एक एच असतं. इथला बॉन्ड तुटतो आणि इथं आपल्याला असा कंपाऊंड तयार होतो. तो पहा तो असा कंपाऊंड तयार होतो. ओके याचं नाव काय तर विद्यार्थी मित्रांनो याचं नाव वरती लिहिले मी सायक्लोहेक्झिन. काय हा तर सायक्लोहेक्झिन आहे आणि हा कोणता आहे तर हा ऍडिपिक ऍसिड आहे. याचं कॉमन नेम कोणतं ऍडिपिक ऍसिड. आणि मागच्याच लेक्चर मध्ये आपण याचं आययुपीएसी नेम पाहिलेले. तर पहा हा 1 हा 2 हा 3 म्हणजे आपण म्हणतो ना 4 रूल वापरायचे असतात आययुपीएसी नेम लिहित असताना. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग कार्बोक्सिल ग्रुप. तर पहा 1 2 नाही का ही चेन असणार आहे. ही एवढी मोठी चेन असणार आहे. नंतर गिव्ह नंबरिंग टू द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द कार्बोक्सिल ग्रुप. तर याला 1 येईल याला 2 याला 3 याला किती येईल याला 4 येईल याला 5 आणि याला 6 कार्बन ऍटम म्हणजे पॅरेंटल हेक्झेन आणि इथं 2 कार्बोक्सिल ग्रुप आहेत म्हणून ई काढायचं नाही. तर याचं नाव काय तर याचं नाव आहे सांगता येईल तुम्हाला त्याचं नाव आहे सांगता येईल का पहा बरं 6 कार्बन ऍटम असलेला अल्केन कोणता हेक्झेन. ओके हेक्झेन. आता हेक्झेन आणि 1 नंबरला आणि 6 नंबरला कार्बोक्सिल ग्रुप आहे म्हणून हेक्झेन 1,6 डायोइक ऍसिड. हेक्झेन 1,6 डायोइक ऍसिड किंवा हेक्झेन डायोइक ऍसिड हे त्याचं कोणतं नाव झालं तर हेक्झेन डायोइक ऍसिड हे त्याचं आययुपीएसी नेम झालं. ओके म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की अल्किनची रिएक्शन KMnO4 आणि सल्फ्युरिक ऍसिड सोबत जर झाली तर कोणता बॉन्ड ब्रेक डाऊन होतो कार्बन कार्बन बॉन्ड हा ब्रेक डाऊन होतो. कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक डाऊन होतो म्हणजे काय रिंग असेल तर रिंग ओपन होते. डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड ब्रेक डाऊन होतो आणि जर अलिसायक्लिक कंपाऊंड असेल तर ती रिंग काय होते विद्यार्थी मित्रांनो दॅट रिंग बिकम ओपन. रिंग काय होते तर रिंग उघडते. ओके या प्रकारे सायक्लोहेक्झिनचं कन्व्हर्जन ऍडिपिक ऍसिड मध्ये. आणि हा जरा कोणता फॉर्म्युला बॉन्ड लाईन फॉर्म्युला याचा जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहायचा असेल तर तुम्ही पहा इथं काय असतं CH2 इथं CH2 इथं CH2 इथं CH इथं CH इथं CH2 कोणाचा ह्याचा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायला. ओके इथं काही नसतं म्हणजे काय इथं कोणता बॉन्ड आहे पहा बरं इथं डबल बॉन्ड आहे म्हणजेच पहा इथं CH2 आहे इथं CH इथं CH कोणते तर CH डबल बॉन्ड CH आहे आणि इथं काय लिहितो आपण तर तेच KMnO4 प्लस H2SO4 ते काय सप्लाय करतं ते नेसंट ऑक्सिजन ऍटम देतं. ओके आणि कोणता बॉन्ड ब्रेक होतं हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतं. CH आणि 2O CH आणि 2O पहा ना किती तर हे पहा CH आणि 2O काय करायला येतं तुम्हाला सांगते CH आणि 2O COOH CH आणि 2O COOH म्हणजेच तुम्ही इथं लिहू शकता पहा CH2 इथं COOH इथं CH2 इथं CH2 इथं CH2 इथं CH आणि इथं COOH. फरक एवढाच आहे की हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढलाय आणि हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH2 हे पहा इथं CH2 इथं CH2 इथं CH2 इथं CH2 इथं CH2 इथं नंतर इथं CH आणि 2O COOH इथं CH आणि 2O COOH. कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय होणार आहे हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक डाऊन होणार आहे. दिस डबल बॉन्ड विल ब्रेक डाऊन. CH ग्रुप कन्वर्टेड इनटू
COOH. Here CH group converted into COH. असं होतं. याचा अर्थ काय, तर या CH ग्रुपचं ऑक्सिडेशन होतं. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. आणि मला सांगा किती नेसंट ऑक्सिजन ऍटम आपल्याला लागतील. तुम्ही तर मोजू शकता. CH, ओके, CH. तर COOH होण्यासाठी इथं 2 आणि इथं 2 म्हणजे किती, तर 4 नेसंट ऑक्सिजन ऍटम आपल्याला लागतील. ही आणि ही रिएक्शन एकच आहे. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, ही तुम्ही लिहून घेऊ शकता. लक्षात आलं का. किती मेथड पाहिली आपण, तर तिसरी मेथड पाहिली. फ्रॉम अल्कीन. Alkene on oxidation with KMnO4 in dilute H2SO4 gives corresponding carboxylic acid. Phenylethene is react with KMnO4 in dilute H2SO4. It gives benzoic acid. Okay, CH double bond CH म्हणजे carbon carbon double bond will get oxidized to form benzoic acid. इथं किती लागतील, तर 5 नेसंट ऑक्सिजन लागतील. तुम्हाला माहिती आहे CH COH मध्ये, कार्बन डायऑक्साइड H2O यासाठी वेगळे नेसंट ऑक्सिजन ऍटम. Cyclohexene on oxidation with KMnO4 in dilute H2SO4 gives adipic acid. Adipic acid हे त्याचं कोणतं नाव आहे, तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. adipic acid हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि हेक्झेन डायोइक ऍसिड पहा काय म्हणतो, 1,6 नाही वापरलं तरी चालतं, कारण टर्मिनल कार्बनलाच कार्बोक्सिल ग्रुप असतात. हेक्झेन डायोइक ऍसिड किंवा हेक्झेन 1,6 डायोइक ऍसिड किंवा 1,6 हेक्झेन डायोइक ऍसिड देखील तुम्ही याला म्हणू शकता. ठीक आहे. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि अलिसायक्लिक कंपाऊंड असेल, त्यामध्ये एखादा डबल बॉन्ड असेल, तर ती रिंग काय होते, तर ती रिंग ओपन होते. ओके, ही झाली तिसरी मेथड ऑफ प्रिपरेशन. चौथी याच्यापासून आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजन. ओके, एवढं लिहून घ्या. ओके, एवढं लिहून घ्या आधी. ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण 3 मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिल्या. पहिली फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल आणि आयडिन. प्रायमरी अल्कोहोल आणि आयडिनाचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. त्यासाठी आपण ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा ऑक्सिडायझिंग रिएजंट वापरला. दुसरी मेथड पाहिली आपण कशापासून, फ्रॉम अल्किल बेंझिन. अल्किल बेंझिनचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला. अल्किल बेंझिन म्हणजे अल्किल बेंझिनचं ऑक्सिडेशन होऊन करस्पॉन्डिंग एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झालं. त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण KMnO4 आणि अल्कली म्हणजे अल्कलाइन KMnO4 वापरलं. त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन पाहिल्या. आणि तिसरी मेथड ऑफ प्रिपरेशन आपण पाहिली फ्रॉम अल्किन. अल्किनचं ऑक्सिडेशन होऊन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. आणि अल्किनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी मात्र आपण पाहिला ऍसिडिक KMnO4, ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट आपण पाहिलं. ओके, इथं थोडंसं आपल्याला हिट करावं लागतं. KMnO4 इन डायल्यूट H2SO4 फक्त चेंजेस करून घ्या. फक्त काय नाही, ट्रायंगल करायचा, हिट करावं लागतं थोडंसं. आणि अल्किनचं कन्वर्जन कसं होतं, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. पुढची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजन अँड ड्राय आईस. ती आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. ओके, थँक्यू सो मच.